हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण लक्ष्मी रमण गोविंदा, रमण गोविंदा। ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनाम् श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। श्रीवेङ्कटाद्रिनिलयः कमलाकामुकः पुमान् अभङ्गुरविभूतिर्नः तरङ्गयतु मङ्गलं। पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्रीज्ञानदेव
सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय। लक्ष्मी रमण गोविंदा, वेंकटरमण गोविंदा। जनक उवाच मरुत्प्राहि राजन्तं भगवान् आगमिष्यति इति त्वयोदितं पूर्वं तन्ममा चक्षुविस्तरात्। लक्ष्मी व्यंकटेशाची कथा लक्ष्मी व्यंकटेशाच्या क्षेत्रात राहून आपण पाहतो. आणि काल आपण थोडंसं या कथेचं चिंतन करत असताना या स्थानाला जे प्राप्त झालेली 4 युगातली 4 नावं आहेत त्याच्या संबंधातला इतिहास पाहिला. कृतयुगात याला वृषभाद्री नाव होतं. ते वृषभ नावाचा राक्षस या ठिकाणी राहत होता. त्याचा नाश देवाने केला आणि त्याचं नाव तो भक्त असल्यामुळे त्यानं देवाला अंतकाळात प्रार्थना केली की देवा माझं नाव या स्थानाला द्या. त्याच्यामुळे या स्थानाला या अद्री म्हणजे पर्वताला वृषभाद्री अशी संज्ञा प्राप्त झाली. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये अंजनीनं या ठिकाणी तपश्चर्या केली. मारुतीचा जन्म या तपाच्या प्रभावाने झाला आणि ते स्थान या ठिकाणी आकाशगंगेच्या ठिकाणी असल्यामुळं या स्थानाला अंजनीची ही तपस्थली असल्यामुळं अंजनेय पर्वत, अंजनाद्री, अंजनाचल अशी संज्ञा प्राप्त झाली. अशी कथा त्रेतायुगातली आपण पाहिली. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये याला शेषाचल ही संज्ञा प्राप्त झाली. त्याचं कारण असं आहे की भगवंताला मेरू पर्वताचा आनंदगिरी नावाचा जो भाग आहे म्हणजे मेरू पर्वताचा तो मुलगा मानला जातो. अशी पर्वताची सुद्धा संतती आपल्याकडे सांगितली जाते बरं का. आपण ज्याला आत्ता सध्या आबू पर्वत म्हणतो की नाही तर त्या अर्बुताचल त्याचं संस्कृतातलं नाव आहे. आबू पहाड, आबू पर्वत असं आपण त्याच्याबद्दल म्हणतो. पण तो आबू पर्वत म्हणजे अर्बुताचल आहे. हा अर्बुताचल हिमालयाचा मुलगा आहे अशा पद्धतीचं आपल्याला शास्त्रात चिंतन पाहायला सापडतं बरं का. म्हणजे पर्वताची सुद्धा वंश विस्ताराची कथा आपल्याला पुराणाधिकारी सांगितलेली आहे. तसं मेरू नावाचा सर्वश्रेष्ठ जो पर्वत आहे जो संपूर्ण सोन्याचा मानला जातो त्या मेरू पर्वताच्या एका वंशावर आपली ही पृथ्वी आहे अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला पुराणाधिकातून पाहायला सापडतो. त्या मेरू पर्वताचा एक आनंदगिरी नावाचा मुलगा हा वैकुंठ लोकामध्ये राहत होता आणि त्या वैकुंठ लोकात असणाऱ्या आनंदगिरीला मृत्यू लोकात आणून तिथं आपण अवतार धारण करावं अशा पद्धतीची भावना भगवंताच्या अंतःकरणात निर्माण झाल्याच्या नंतर वैकुंठात असणारा तो आनंदगिरी मृत्यू लोकात यायचा कसा याच्याबद्दलची काही योजना म्हणून भगवंताने मग ते शेषाचं आणि वायुदेवाचं भांडण घडवलं आणि मग शेषाने या पर्वताला वेष्टन केलं. वेष्टन केलेल्या अवस्थेमध्ये वायूला हा पर्वत उडवायला सांगितला. काल आपण ती विस्ताराने कथा पाहिली त्याच्यामुळे आता विस्ताराचं काही कारण नाही म्हणून थोडक्यात सांगतो. आणि मग वायूला शेषाला असं वाटायला लागलं की आपण थोडीशी मिठी सैल करावी कारण शेषानं भगवंताच्या कार्यात मदत करण्याची इच्छा असल्यामुळे त्यानं ती मिठी सैल केली. वायुदेवानं मग तो पर्वत उडवला आणि या स्थानात सुवर्णमुखी नदीच्या तीरावर आणून ठेवला. असा शेषासहित हा अचल म्हणजे पर्वत या ठिकाणी आलेला असल्यामुळं याला शेषाचल, शेषाद्री अशा पद्धतीची संज्ञा आपल्याला द्वापार युगात पाहायला सापडते. त्याच्यानंतर कलियुगाचा कथा संदर्भ आपण जेव्हा पाहिला तेव्हा कलियुगामध्ये याला व्यंकटाचल म्हणतात. वेम शब्दाचा अर्थ जगातली सगळी पाप आणि कट शब्दाचा अर्थ त्याचं दहन करणारा. एक माधव नावाचा ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आलेला मुलगा पण त्याचं परस्त्रीच्या ठिकाणी मन गेलं. चांडाल स्त्रीच्या ठिकाणी मन गेला. तिच्या ठिकाणी तो रद्द झाला. तिच्या ठिकाणी रद्द झाल्याच्या योगाने त्याला चांडालत्वाची प्राप्ती झाली. तो मद्य, मांस, चोऱ्या, माऱ्या सगळं करायला लागला आणि सगळी पाप करत त्या कुंतला नावाच्या चांडालकन्येबरोबर त्याचा 12 वर्षपर्यंत संसार झाला. पुढे ती मरण पावली. तिच्या विरहामध्ये आहे फिरत असताना त्याला काही राज्य लोक इकडे तीर्थयात्रेला दक्षिणेतून उत्तरेकडे तीर्थयात्रेला निघालेले दिसले. हे उत्तरेतून दक्षिणे तीर्थयात्रेला निघालेले दिसले. त्यांच्यासोबत तो निघाला आणि त्यांच्यासोबत तो या स्थानात प्राप्त झाला. इथं कपिल क्षेत्रात त्यानं स्नान केलं, वपन केलं, केशादिकाचं वपन केलं. कारण जी काही पाप असतात ते सगळीच्या सगळी शरीरात राहत असताना केसांचा आश्रय करून राहतात असं शास्त्रामध्ये वर्णन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. यानी कानीच्या पापाने ब्रह्महत्या समानीच्या तानी केशान आश्रित तिष्ठन्ते तस्मात केशान वपाम्यहम. केशाचं वपन जेव्हा होतं ना जेव्हा केस काढले जातात सगळेच्या सगळे केस काढण्याची जेव्हा पद्धती असते हे केस काढणं जेव्हा असताना वपन ज्याला म्हणतात ना ते वपन करत असताना डोक्यावरचे केस, दाढी-मिशीचे केस सगळे काढायचे असतात. शेंडी काढायची नसते बरं का. शेंडीला सोडून बाकी सगळेच्या सगळे मस्तकावरचे, गालावरचे, ओठावरचे सगळे केस काढून टाकणं याला शास्त्रामध्ये वपन असं म्हणतात.
आणि हे वपन कशा करता करायचं तर याच सगळ्या केसाचा आश्रय करून आपल्या शरीरात सगळी पापं राहत असतात, तेव्हा या केसांचं वपन केलं म्हणजे पापांना राहायला जागा राहिली नाही, अशा पद्धतीची स्थिती होते. म्हणून हे तीर्थक्षेत्रात वगैरे गेल्याच्या नंतर वपनाची पद्धती आपल्याला पाहायला सापडते बरं का. तसं त्या माधवानं काय केलं, ते सगळेच्या सगळे उत्तरेतले राजे दक्षिणेत यात्रेला निघालेले, इथं व्यंकटेशाच्या दर्शनाकरता वगैरे ते निघालेले असताना त्यांच्याबरोबर हा माधवही निघाला. तो अत्यंत पापी दुराचाररत झालेला असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये पूर्व काही संस्कार असल्यामुळे तो त्यांच्याबरोबर निघाला. कपिल क्षेत्रामध्ये प्राप्त झाला. कपिल क्षेत्रात आल्याच्यानंतर त्या कपिल तीर्थामध्ये त्यानं स्नान केलं, वपन केलं. पिंडदानाची जी पद्धती असते त्या पद्धतीप्रमाणे बाकीचे सगळे राजलोक जेव्हा पिंडदान करायला लागले तेव्हा माधवाच्या अंतःकरणामध्ये पिंडदानाची भावना निर्माण झाली. पण अन्न द्रव्य काही जवळ नसल्यामुळं अन्नाची पिंड करावेत हे त्याला जमलं नाही. कसं आहे, शास्त्र असं सांगतं आपल्याला खायला जे मिळतं त्याच पदार्थाची पिंड आपण करू शकतो. वयम यदन्नाः पितरस तदन्नाः असा उल्लेख धर्मशास्त्रामध्ये त्या संदर्भात आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आपण जे अन्न खातो तेच पितराला द्यायचं असतं, आपण जे अन्न खात नाही ते पितराला द्यायचं नाही, अशा पद्धतीचा प्रकार शास्त्राने आपल्याला सांगून ठेवलेला आहे. उदाहरण हे कशा करता मी बोलायला लागलो, एखाद्या माणसाच्या घरी त्याच्या वडिलाची श्राद्ध तिथी उपवासाच्या दिवशी आली. एकादशीचा उपवास आपल्या घरामध्ये, आपण वारकरी आहोत, मग वारकऱ्याच्या घरात एकादशी असणार आहे, एकादशीलाच बापाचं श्राद्ध आलं तर काय करायचं हा प्रश्न येतो ना. मग श्राद्ध करायचं म्हणलं की पिंडदान आहे, श्राद्ध करायचं म्हणलं की ब्राह्मण भोजन आहे, जातीच्या लोकांना भोजन देणं आहे. सांगत असताना शास्त्राने 3 प्रकारचं पुत्र कर्तव्य सांगितलं. या 3 गोष्टी मायबापाकरता प्रत्येकाला कराव्या लागतात. या जर नाही केल्या तर आपला पुत्रधर्म सिद्ध होत नाही असं शास्त्र म्हणतं बरं का. 3 गोष्टी कोणत्या तर जीवतोर वाक्यकरणात, प्रत्यब्दम भूरी भोजनात, गयायान पिंडदानाच्या त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टी करण्याच्या योगाने पोराचा पुत्रधर्म सिद्ध होतो, अन्यथा त्याला पुत्रधर्म येत नाही, त्याला पुत्र म्हणण्याची योग्यता येत नाही. पुत्र शब्दाचा अर्थ शास्त्राने असा सांगितला, पुन्नाम नरकात त्रायते असो पुत्र. हा पुम शब्दाचा अर्थ आहे नरक आणि त्याच्यातून रक्षण करणारा, त्राण करणारा, पितरांना मुक्त करण्याचा प्रयत्न करणारा, त्याचं नाव आहे पुत्र. मग हा पुत्र धर्म सिद्ध होण्याकरता 3 गोष्टी कराव्या लागतात. काय काय कराव्या लागतं, जीवतोर वाक्य करणात, मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांची आज्ञा पाळावी लागते, त्यांचा शब्द जसाच्या तसा पाळला पाहिजे, तेव्हा पुत्रधर्म सिद्ध होतो, पहिली गोष्ट. आणि मेल्याच्या नंतर काय करायचं, प्रत्यब्दम भूरी भोजनात, प्रतिवर्षी त्यांच्या श्राद्धतिथीच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणा आपल्याला भरपूर अन्नदान घडावं अशी व्यवस्था पोराने केली पाहिजे. ज्ञातीच्या लोकांना, जातीच्या लोकांना जेवण दिलं पाहिजे, ब्राह्मणांना भोजन दिलं पाहिजे, सज्जनाला भोजन दिलं पाहिजे. आला तो अतिथी उपाशी आपल्या घरून त्या दिवशी तरी जाऊ नये, बापाच्या श्राद्धतिथीच्या दिवशी तरी कोणी अतिथी आपल्या घरातून उपाशी जाऊ नये अशी व्यवस्था केली पाहिजे. ही दुसरी गोष्ट बरं का. पहिली गोष्ट काय, मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांचा प्रत्येक शब्द पाळा. त्यांचा शब्द पाळायचा म्हणजे कसं करायचं असतं त्याबद्दल भागवतामध्ये निर्देश आपल्याला पाहायला सापडतो. पहा, ते भागवतामध्ये ययाती राजाचं चरित्र आलं आणि ययातीच्या पोटी जन्माला आलेला तो पुरू राजा पुत्र धर्म सांगत असताना त्याला असं सांगितलेलं आहे की बाबा, मायबापाच्या मनोगताप्रमाणे वागणारा, म्हणजे मायबापाच्या मनात आपल्या पोराने आपल्याकरता काय करावं या संबंधातला जो विचार असतो ते मनातलं ओळखून त्यांचं काम करून देणारा त्याला उत्तम मुलगा म्हणतात. उत्तमश्चिंतितं कुर्यात प्रोक्तकाली तो मध्यमः, बरं का. अधमः अश्रद्धया कुर्यात अकर्तोच्छरितं पितो. त्याने पोराचे 4 प्रकार सांगितले पुरुराजाने बरं का. तो म्हणायला लागला, एक मुलगा असतो त्याला उत्तम मुलगा मी म्हणतो, एकाला मी मध्यम म्हणतो, एकाला अधम म्हणतो, आणि शेवटचा जो 4था प्रकार मी सांगणार आहे त्याला मुलगा म्हणायलाच मी तयार नाही. मुलगा असून सुद्धा त्याला मी मुलगा म्हणत नाही, त्याला उत्तम मध्यम अधम नाही, मुलगाच म्हणत नाही असा शब्द त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना असं सांगितलं, जो मायबापाच्या मनातलं जाणून त्यांचं काम करतो तो मुलगा उत्तम आहे. हा उत्तमश्चिंतितं कुर्यात. दुसरा मध्यम मुलगा कोणता, प्रोक्तकारी तो मध्यमः. मायबापाने आपलं काम सांगितल्याच्या नंतर
त्यांचं काम श्रद्धेनं त्यांनी सांगितले आपल्याला ते करायचं आहे अशी भावना धारण करून मायबापाचं काम करून देणारा त्याला मध्यम मुलगा म्हणावं. बरं का. अधम मुलगा कोणता? अधमा अश्रद्धया कुर्यात. मायबापाच्या मनातलं ओळखून त्याला करता येत नाही. मायबापाने सांगितल्याच्या नंतर सुद्धा तो काम करायला तयार झाला. ते श्रद्धेनं नाही, अश्रद्धेनं कुरकुर काम करतो. ऐका, मायबापाने सांगितलेलं काम करतो, त्यांची सेवा करतो, पण कुरकुरत करतो. तुम्हाला दुसरी मुलं नाहीत का? आम्हालाच का सांगता? आमच्याच पाठीमागे सदा तुमची भुणभुण असते. दुसऱ्या मुलांना तुम्ही काही काम सांगतच नाही असं बोलायचं, पण सगळी सेवा करायची. असा जो मुलगा असतो ना, त्याला मुलगा म्हणून अधम का होईना मी मुलगा म्हणतो असा पूर्वराजाचा शब्द आहे. आणि अकर्ता, माय बापाच्या मनातलं जाणून करतच नाही, माय बापाने सांगितल्याच्या नंतर श्रद्धेनं करतच नाही, माय बापाने सांगितलेलं काम श्रद्धा नसताना अश्रद्धेनं कुरकुरत का होईना करणारा जो मुलगा होता, त्याचीही योग्यता ज्याच्या ठिकाणी नाही, जो मायबापाचं काम करतच नाही, त्या मुलाला मी मुलगा म्हणायला तयार नाही. पूर्वराजा म्हणतो, माता पित्याच्या शरीरातून त्यांनी खाल्लेल्या अन्नाचा परिणाम म्हणून जशी मलमूत्राच्या रूपाची घाण शरीराच्या बाहेर पडते, तशी मुलाच्या रूपाची मायबापाच्या शरीरातून बाहेर पडलेली ही घाण समजावण. जो मुलगा, ऐका, जो मुलगा, किती झोप छान लागायला लागली होती मला. आज मी पाहतो तर जवळपास सगळे डोळे झाकूनच ऐकणारे मला दिसायला लागले. म्हणजे ही झोप आहे का समाधी आहे हेच मला कळलं. मी सुरुवातीच्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा स्वतःची कथा सगळे ऋषी 88,000 ऋषी ऐकत होते. सूत आपल्या स्थानात बसून कथा सांगत होते आणि 88,000 ऋषी आपल्या आपल्या आश्रमात बसून कथा ऐकत होते. यांनी बोललेलं त्यांना कसं ऐकू जात होतं, तर ते समाधीला बसत होते म्हणून ऐकू जात होतं. तसं माझं बोलणं ऐकूयाला स्पीकर आहे किंवा तुम्हाला समाधीला व्हायची काय गरज आहे? त्या ऋषींना स्पीकर नव्हते म्हणून त्यांनी आपल्या आपल्या जागेत समाधीला ती कथा ऐकली होती. तुम्ही माझ्यासमोर बसला, स्पीकर आहे का? ह्याच्यात काही दोष आहे का? काही तुमच्यापर्यंत शब्द येऊन पोचायला काही अडचण पडायला लागली का? काही नाही ना. मग द्वादशी सकाळी थोडी लवकर जास्त सुटली का? असं काही नाही ना. मग आपल्याला आता कथा ऐकायला अडचण नाही बरं का. थोडंसं तुम्ही डोळे उघडे ठेवून बरं का, चिंतन करून ऐकता. तुम्ही हृदयात साठवण्याच्या निमित्तानं डोळे मिटता, ते मला मान्य आहे, पण मला त्याची अडचण होती. वाटलंच तुम्ही काय करा, रेकॉर्डिंग करून नंतर चिंतन करा, आणि काय चुकलं ते मला येऊन सांगत चला. काही हरकत नाही. पण आता मात्र डोळे उघडे ठेवून ऐकलं तर मला थोडं समाधान मिळतं. मी जे बोलायला लागलो ते बरोबर आहे का नाही का, ते असं झालं की मग ते कुठं चाललंय, ते कुणीकडं पाठवायला लागलात, ते काही मला कळत नाही ना. असं करू नका कृपा करून बरं का. मी काय सांगत होतो, पोराचा पुत्रधर्म सिद्ध होण्याकरता 3 गोष्टी पोराला कराव्या लागतात. त्याच्यात पहिली गोष्ट कोणती? मायबाप जिवंत असेपर्यंत आज्ञा पाळणं. ते आज्ञा पाळणं पाहून मी पूर्वराजाकडे गेलो, ययातीचा मुलगा तो. त्यानं सांगितलं की बाबा, माय बापाच्या मनातली गोष्ट जाणून काम करून देणारा उत्तम, सांगितल्याच्या नंतर श्रद्धेनं काम करणारा मध्यम, सांगितल्याच्या नंतर कुरकुरत काम करणारा तो अधम मुलगा, आणि ज्या मुलाच्याकडून माय बापाची कसलीही सेवा घडत नाही, त्यांचं मनोगत जाणून सेवा घडत नाही, त्यांच्या बोलण्याच्या नंतर त्यांची सेवा श्रद्धेनं अश्रद्धेनंही करत नाही, असा जो मायबापाची सेवा नच करणारा मुलगा आहे, त्याला मी मुलगा मानायला तयार नाही. मलमूत्राच्या रूपाची घाण शरीरातून बाहेर पडावी, तशी पोराच्या रूपाची एक घाण मायबापाच्या शरीरातून बाहेर पडली, असं त्या पोराच्या बद्दल पूर्वराजाचं बोलणं आहे. आपल्याला त्याच्यात फार गुंतायचं नव्हतं. मला एवढंच सांगायचं, पुत्रधर्म सिद्ध होण्याकरता पोराला काय करावं लागतं त्याचा विचार मी सांगत होतो बरं का. आणि तो विचार सांगताना पहिल्यांदा काय सांगितलं, मायबापाची आज्ञा पाळा, जिवंत असेपर्यंत त्यांचा शब्द पाळा, ही त्यांची सेवा पहिली करायची. पुत्रधर्माच्या सिद्धीकरता करायचं पहिलं कर्तव्य. दुसरं कर्तव्य काय करावं लागतं, प्रत्यब्दम भूरी भोजनात, मायबाप निवर्तल्याच्या नंतर त्यांच्याकरता दरवर्षी श्राद्ध करून भरपूर अन्नदान करा. आणि तिसरं काम काय करायचं असतं, तर गयायाम पिंडदानाच, गया क्षेत्राला जावं, विष्णुपदाच्या ठिकाणी पिंडदान करावं. आता हा गया शब्द गयावाच्य जरी असला, म्हणजे गयेला जाऊन पिंडदान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं जरी असलं, तरी बाकीच्या काही तीर्थक्षेत्रामध्ये जिथं पिंडदानाची पद्धती आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पिंडदान केलं पाहिजे, तेव्हा पुत्रधर्म सिद्ध होतो.
3 गोष्टींनी पुत्रधर्माची सिद्धी आहे. मग या कपिल क्षेत्राचा, इथं जे कपिल क्षेत्र आहे या कपिल तीर्थाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं, तिथं स्नान करावं, तिथं वपन करावं, तिथं पिंडदान करावं, याच्या योगाने पितराला मुक्ती प्राप्त होते. हा या तीर्थाचा जर परिणाम असेल तर तिथं पिंडदान करणं महत्वाचं आहे. म्हणून आपली कथा काय चालली होते, तो माधव नावाचा जो त्या चांडाल कन्येशी रत्न झालेला मुलगा होता, ब्राह्मण असून सुद्धा तो असा, त्याची बायको मेल्याच्या नंतर ती चांडाल कन्या मरण पावल्याच्या नंतर तो त्या उत्तरेतून आलेल्या राज्य लोकांच्या बरोबर दक्षिणेतल्या तीर्थयात्रेला निघाला. कपिल क्षेत्रात आला. कपिल क्षेत्रामध्ये बाकीच्या राज्य लोकांनी जसं स्नान वपन केलं, यानंही वपन केलं, यानंही स्नान केलं. वपन करण्याच्या योगानं शरीरात पाप राहण्याची एक जागा, केस ही एक पाप राहण्याची जागा आहे, ती त्याची थोडीशी निवृत्त झाली असं आपल्याला पाहायला सापडतं. त्याच्यानंतर त्यानं तीर्थस्नान केलं, अजून पापाचा नाश झाला. बुद्धी हळूहळू थोडी शुद्ध होत चालली आणि अशा अवस्थेमध्ये त्यानं पितरांचं पिंडदान करून श्राद्ध करायचं ठरवलं. पण जवळ काही नाही. मग श्राद्ध कसं करा, पैसा तरी लागतो, धान्य तरी लागतं, थोडे मुठभर तांदूळ तरी लागतात. अरे काय ते पिंडदान करत असताना पिंड केवढा करावा याच्याबद्दल काही फार मोठ्या पिंडाची गरज आहे असं नाही बरं का. शमीपत्र प्रमाणेनं पिंडन दद्यात गयाशिराहा, अशा पद्धतीचं वर्णन शास्त्रानं केलेलं आहे. शमीचं पान, तुम्ही शमीचं पान ओळखता ना? शमीचं पान केवढं असतं? चिंचेचं पान, शमीचं पान हे अतिशय लहान पानं असतात बरं का. एक तांदळाचा एका तांदळाचं शिजवलेला एक तांदळाचा कण जर आपण पाहिला तर तो सुद्धा शमीच्या पानापेक्षा मोठा येईल, एवढं ते शमीचं पान लहान असतं. शमीच्या पाना एवढे पिंड दिले तरी चालतात. म्हणजे एक भाताचा शीत ठेवून माझ्या पितरांच्या उद्देशानं मी पिंडदान केलं तरी चालतं. पण एवढं का होईना आपल्याला धान्य असावं लागेल की नाही? ते एक कणाचा सुद्धा पिंड देण्याकरता आपल्याजवळ थोडंसं धान्य कण असणं आवश्यक आहे की नाही? तसा कोणताही धान्याचा भाग त्याच्याजवळ नव्हता. मग त्या माधवानं काय करावं? माधवानं काय केलं? माधवानं विचार केला की आपल्याला पिंडदान तरी करायचंय, आपल्याला खायला अन्न नाही. मग काय करा? वयम यदन्नाहा पितरस्तदन्नाहा. इथं मुद्दा होता माझा. आपण जे अन्न खातो ते आपल्या पितराला द्यायचं असतं. उगीच थोडंसं भटकत गेल्यामुळे तुम्हाला झोप लागली, नाहीतर मी भटकलो नसतो तर तुम्ही झोपणार नसतातच. काय झालं होतं? आपण जे अन्न खातो ते पितराला द्यायचं असतं. त्याच्यावर मी काय बोलत होतो, एकादशीला समजा आपल्या घरी श्राद्ध आलं, काय करायचं? आपण जे अन्न खातो ते पितराला द्यायचं आहे. मग काय करा? भगरीचे पिंड, भगर खाता ना तुम्ही एकादशीला? खात नाही? कसं सांगा की थोडंसं मला. भगर एकादशीला खाता ना? जर खात नसाल तर जे खाता त्याचा पिंड द्यावा लागतो बरं का. एकादशीला आपण भगर खातो ना, मग भगरीचा पिंड द्यायला चालतो. एकादशीला आपण काय 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 मला थोडं ऐकू आलं नाही. हा सांगतो 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 श्राद्ध असेल, उपनयन असेल, विवाह असेल, हे सगळी कामं करण्याकरता म्हणून गौण करता कोणीतरी चालतो. बाप नसेल त्यावेळेला काय करतात हो? बाप जसे बाप नसला एखाद्याचे लग्न करायचे, एखाद्याचं लग्न करायचं, कोणाला देवप्रतिष्ठा बसवायला बसवतात. बाप नसेल तर लग्न होत नाही का? बाप नसेल तर लग्न होत नाही का? सांगा ना बरं. होतं ना? लग्न होतं तर मग त्याची देवप्रतिष्ठा कोण बसवतो? चुलता. चुलताही नसेल तर कोण बसवतो? मोठा भाऊ. मोठा भाऊही जर नसेल तर कोण बसवतो? कोणीतरी आपल्या नातेवाईकातला कोणीही बसवू शकतो. कोणीही जर करायला तयार नसेल तर काय करायचं? श्राद्धाच्या बद्दल विचार करा. मुलगा नाही, मुलगा असून श्राद्ध करत नाही असं सुद्धा काही वेळेला होतं. मुलगा आहे श्राद्ध करायला तयार नाही, एखाद्याला मुलगाच नाही. अरे मुलगा नाही काय आणि मुलगा असून श्राद्ध करत नाही काय? परिणाम एकच आहे ना. मुलगा नाही त्याचंही श्राद्ध होत नाही आणि मुलगा असून श्राद्ध करायला तयार नसेल तर त्याचंही श्राद्ध होत नाही. मग काय करा? कोणाकडूनही श्राद्ध करून घेता येतं. कोणाकडूनही करून घेता येतं हे सांगत असताना शास्त्र एवढं सांगतं, प्रतिनिधी म्हणून तुमचा उपाध्याय सुद्धा श्राद्ध करू शकतो. तुमचा कुलगुरू जो आहे तो सुद्धा तुमच्या पूर्वजाचं श्राद्ध करू शकतो. त्याला सुद्धा पिंडदानाचा अधिकार आहे. आणि याच्यातलं कोणीही जरी मिळत नसेल तर बायकोला सुद्धा पिंडदानाचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा बरं का. बायकोला हे पिंडदान करता येत नाही असं नाही, पण हे बाकीचे कोणी पुरुष जर उपलब्ध होत नसतील तर शेवटी तिचा अधिकार सांगितला बरं का. नाहीतर हौसरच मी पिंडदान करते असं एखादी म्हणायला लागेल.
थोडं जास्त बोललो ते जाऊ द्या. पण एखाद्याला वाटलं समजा एखाद्या बाईला मलाच पिंडदान काय, पोरग काय कामाचं मीच करणार आहे, भाऊ काय कामाचा मीच करणार आहे, असं जर वाटायला लागलं तर ते चालत नाही, ते चालत नाही, कोणीही करायला नाही. अशा अवस्थेमध्ये धर्मपत्नीला सुद्धा श्राद्धाचा अधिकार आहे. त्याच्याकरता मग मंत्रात काही बदल होतो वगैरे वगैरे, तो भाग वेगळा आहे. पण श्राद्ध होतच नाही अशा पद्धतीचा विचार आपण करू नका. कोणालाही श्राद्ध करता येतं, हे झालं. आणि अन्न जे आपण सेवन करतो त्याचेच पिंड आणि आलेल्या ब्राह्मणाला, आपल्या जातीच्या लोकाला तेच अन्न द्यायचं असतं, दुसरं अन्न द्यायचं नाही. आपण एकादशी करताना मग पिंडदाना करता बरेच लोक बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण सुद्धा संशयात टाकतात आपल्याला. हा, ते म्हणतात की बाबा तुम्ही पिंडदान भाताचं करा, तुम्ही खाऊ नका, बाकीच्या लोकांना जेव घाला. असलं काही चालत नाही. आपण जर जेवत नसलो तर दुसऱ्याला जेव घालायचं कारण नाही. एकादशीचं व्रत आपण जर पाळत असलो तर दुसऱ्याला ते पाळायला सांगायचं, हेच आपलं कर्तव्य आहे बरं का. एक तुकाराम महाराजांचं वचन, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाते. आपण व्रत करावं आणि दुसऱ्याला करवावं. आपण केलेल्या व्रताचा परिणाम आपल्याला पूर्ण मिळतो आणि दुसऱ्याला व्रत करायला सांगितलं की त्याला एक पूर्ण पुण्य मिळतं आणि त्याच्या पुण्याचा अर्धा भाग आपल्याला मिळतो. त्याच्या पुण्याचा अर्धा भाग आपल्याला मिळतो याचा अर्थ त्याचं अर्ध मिळतं असं नाही बरं का. त्याचं त्याला पूर्ण मिळतं आणि त्याला जेवढं मिळालं त्याच्या अर्ध आपल्याला मिळतं, असा त्याचा अर्थ असतो बरं का. हा, पतीची सेवा केल्याच्या नंतर पतीचं अर्ध पुण्य पत्नीला जातं असं धर्मशास्त्र सांगतं. तुम्हाला माहिती आहे काय? पण त्याला पतीची सेवा करावी लागते, हे महत्वाचं आहे. नवऱ्यानं जे काही पुण्य केलं ते त्याच्यातलं अर्ध पुण्य बायकोला येतं असं सहज शास्त्राने सांगितलं बरं का. पण नवऱ्यानं पाप केलं त्याचा अर्धा भाग, त्यात तो रोज दारू पितो त्याचा अर्धा भाग गेला, असं होत नाही, असं होत नाही. त्यानं केलेल्या पुण्याचा अर्धा भाग, पण कधी त्याची सेवा केल्यानंतर, हे त्याच्यातलं लक्षात ठेवायचं बरं का, हे जाड अक्षरात लिहून ठेवायचं. त्याची सेवा केल्याच्या नंतर त्याच्या पुण्याचा अर्धा भाग. मग त्याच्या पुण्याचा अर्धा भाग बनल्यावर नवरे असे दिव्य निघाले आता, ते म्हणतात आम्ही पुण्य करा आणि तिला अर्ध का द्या. मग त्याच्यात आम्हीच करू नये, काय करायचं तिला अर्ध देऊन, आमचं अर्ध तिला गेल्याच्या नंतर आमचं कसं व्हायचं, असा विचार नाही त्याच्यामध्ये. शास्त्र असं सांगतं, तुम्हाला 100% पुण्य जे मिळालेले ना, त्या 100%च्या प्रकाराचं 50% पुण्य तिला वेगळं मिळतं, वेगळं मिळतं, जादाच मिळतं. ती सेवा करते म्हणून मिळतं. याच्या 100%तून 50% जात नाही, याच्याजवळ ते 100% ही राहतं आणि याच्याजवळ असलेलं 100% पुण्य ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारचं 50% पुण्य तिला मिळतं. हा त्याचा अर्थ आहे बरं का. हे कशा करता, कुठून निघालं हे कुठून निघालं मी विसरलो बघा. विसरलो निघेलो अर्जुना स्वप्नीची हे विचित्र सेना, असं झालं माझं. कुठून निघालं सांगा? श्राद्ध. एकादशी सारख्या व्रताचं जे पुण्य असतं ना, ते पुण्य आपण व्रत केल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं. आणि आपण एखाद्याला करायला लावलं तर त्याला करायला लावल्याच्या नंतर त्याला पूर्ण मिळतं, आपल्याला 50% मिळतं. आपल्याला 50% मिळतं म्हणून आपण काय करावं, व्रत करायला सांगावं. आणि मोडविता दोघे नरका जाते. एखादा व्रत करत असताना एखादा शहाणाच असतो, कशाला आत्तापासून एकादशी करतोस. एखादा तरुण मुलगा परमार्थाला लागला, वारी करायला लागला, एकादशी करायला लागला, माणसं शहाणपणानं त्याला शिकवून, आत्ताच काय तुझं वय आहे काय, आणि कधी यायचं वय, परमार्थाचं वय कुठं असं पुढे येत असतं काय. कौमाराचरित प्राज्ञा धर्मान भागवतानिह. कुमार वयापासून भागवत धर्माचं अनुष्ठान करा, प्रल्हादाने शिकवून ठेवलंय ना आपल्याला, कशाला पुढचा विचार करायचा. मग एखादा कोणी असा तरुण वयामध्ये परमार्थाला लागला तर त्याला एकादशी वगैरे करायला लागला, करू नको आत्ताच एकादशी, तब्येतीवर तुझे अनिष्ट परिणाम होतील असं माणसं बोलतात बरं का. पण असं बोलायचं कारण नसतं. एकादशी सारखं व्रत करायला लावलं अर्ध पुण्य आणि मोडायला लावलं तर दोघांनाही नरकवास सांगितला. ज्यानं मोडलं त्यालाही नरक आणि ज्यानं मोडायला लावलं त्यालाही नरक, असा विचार तुकाराम महाराज आपल्याला सांगतात बरं का. म्हणून एकादशी मोडायची नाही, आपला उपवास मोडायचा नाही, कोणताही उपवास मोडायचा नाही. जो आपण परंपरेनं करत आलेले आहोत तो उपवास मोडायचं कारण नाही, फक्त प्रकृतीचं कारण त्या उपवासाला शिथिलता द्यायला चालतं. आपली तब्येत बरी नसेल तर आपल्याला शिथिलता देता येते. म्हणजे कशी, थोडं त्याच्यात विचार सांगतो, थोडा धर्मशास्त्राने सांगितलेला विचार सांगतो. तुम्ही एकादशी करता, समजा तुम्ही पूर्ण एकादशी निरन्न करता, अन्नाचा कण खात नाही, पाणी पित नाही,
आता तब्येत बिघडल्याच्या नंतर डॉक्टर तुम्हाला थोडंसं काहीतरी घेतलं पाहिजे असं जेव्हा सांगतात, तेव्हा जे फराळाला चालणारे, उपवासाला चालणारे, आपल्याकडे मोठ्या लोकांनी स्वीकारलेले असे जे पदार्थ असतात ते थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायला चालतात. म्हणजे काय, आपण बगर, जुन्या लोकांनी बगर घ्यायला सांगितले. साबुदाणा घ्यायचा की नाही मला माहिती नाही, आपण खातो, तुम्हीच खाता असं नाही, मी खातो, पण तो खायचा की नाही संशयात आहे. संशयात आहे ते काही आपल्याकडचं अन्न नाहीये, त्याच्यामुळे ते संशयात आहे. पण तो कंद काही शिष्टाने जर स्वीकारला असेल तर मग आपण स्वीकारला, जाऊ द्या. ते मला काय सांगायचंय, मोठे लोक जे अन्न फराळाचं म्हणून स्वीकारतात, उपवासाचं म्हणून स्वीकारतात, ते घ्यायला हरकत नाही. निरंतर राहत होता, तब्येत बिघडल्याच्या नंतर डॉक्टरने काहीतरी खायला सांगितलं म्हणून हे खात चला. बरं, हेही खायला डॉक्टर नको म्हणतो. काही दिवसाच्या नंतर तुम्हाला साबुदाणा सोसत नाही हो, बगर खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला पित्त होतो, तुमची उष्णता वाढते हो, याच्याकरता तुम्हाला हे अन्न बंद करावं लागेल असं वैद्याने सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं. आता काय करा, त्याच्यापेक्षा वेगळं अन्न, आपल्या अन्न सेवन करायचं. डॉक्टर म्हणतो तुम्हाला आता काहीतरी जेवावंच लागेल. अशा वेळेला धर्मशास्त्राने शेवटचा विकल्प सांगून ठेवला, एक धान्याचं भोजन जर केलं तर आपला उपवास मोडत नाही. काय सांगितलंय? किती धान्य खायचे? एक धान्य खायचं. म्हणजे गव्हाची जर पोळी केली तर त्याच्याबरोबर तुरीच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचं वरण चालायचं नाही, कारण ते दुसरं धान्य झालं. गव्हाची पोळी जर केली तर ती गव्हाची पोळी दुधाबरोबर तुम्हाला खाता येईल. दूध, साखर पोळी, दूध, शिकरण पोळी, हा हे बरं. अजून आंब्याचा रस पोळी, त्याच्यापेक्षा कोणताच रस नाही मिळाला तर शेवटी सुधा रस पोळी, हे सोपं सगळ्यात. असं काहीतरी चालतं. पण हे कधी चालतं, जेव्हा सगळे विकल्प थांबतात तेव्हा चालतं. ते एकच धान्य चालतं, दुसरं चालत नाही. हा त्याच्यातला विकल्प लक्षात घ्या बरं का. पण हा वैकल्पिक विचार आहे, शेवटच्या प्रकार आहेत. जेव्हा हे जमलं नाही तेव्हा ते, हे जमलं नाही तेव्हा ते, असं खाली येताना शेवटचा विकल्प शास्त्राने आपल्याला असं सांगितलेला आहे. पण असं करून का होईना एकादशी कराच, हा आग्रह शास्त्राचा आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एकादशी व्रताच्या बद्दल, उपवासाच्या बद्दल असं आहे. मग मी कशा करता बोललो, श्राद्ध तिथी आहे आणि एकादशीला चालेल तर पिंडदान कशाचं करा, बगरीचं करा. बगर खात नाहीत मग कशाचं करा, केळाचा गर काढून त्याचे पिंड करा. रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासात होते, ऐका, रामचंद्र प्रभूचे पिता श्री दशरथ राजे राम वनवासाला गेल्याच्या नंतर निवर्तले ना, मग 14 वर्ष वनवासामध्ये बापाची श्राद्ध तिथी आल्यावर रामचंद्र प्रभूंनी श्राद्ध केल्याचे वर्णन. कशाचा पिंडदान करत होते, कशाचा पिंड करायचे ते, इंगुदी फल म्हणजे आपल्याकडे हिंगणबेट म्हणतात पहा, त्या हिंगणबेटाची फळं रामचंद्र प्रभूला मिळायचे, त्याचा गर काढायचा, त्याचा पिंड करायचा, रामचंद्र प्रभूने आपल्या पित्याला समर्पण करायचा. काही ठिकाणी पुराणामध्ये वाळूचा पिंड करून समर्पण केल्याची सुद्धा उदाहरण आपल्याला पाहायला सापडतात. आता इथं आपण जी कथा पाहायला लागलो, या माधवानं काय केलं, याच्याकडे अन्न नव्हतं. बऱ्याच दिवसामध्ये तो म्हणायला लागला, मी माती खाऊन जिवंत आहे, माती खाऊन जगतोय. अशा अवस्था, म्हणजे खाल्लं होतं शेण, पण म्हणताना म्हणायला लागला की मी माती खाऊन जगतोय, कारण माती खाऊन बरेच दिवस त्याला काढले होते. आता काय करा, आपण जे अन्न सेवन करतो तेच पितराला दिलं पाहिजे, हा नियम असल्यामुळे त्यानं मातीचे पिंड केले. पण कपिल क्षेत्रातली, कपिल तीर्थातली ती माती, पवित्र माती, तिचं केलेलं पिंडदान, त्याच्यावरनं त्याचे पितर संतुष्ट झाले, हा पितृऋणातून उत्तीर्ण झाला. जीवाला जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं 3 ऋण शास्त्रानं सांगितलेले आहेत बरं का. जायमानो वै त्रिभिर ऋणवान जायते. जो जन्माला येणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागं 3 ऋण असतात. ते 3ही ऋण फेडावी लागतात. एक ऋण आहे देवांचं, दुसरं ऋण आहे ऋषींचं, तिसरं ऋण आहे पितरांचं, आणि अजून काही ठिकाणी सांगितलेलं शेवटचं ऋण आहे समाजाचं. 4 प्रकारचे ऋण शास्त्र सांगतं. 3 ऋण सर्वत्र सांगितलेली आहेत, 4थं ऋण क्वचित ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. काय करावं लागतं, ही ऋण फेडली पाहिजेत ना. आपण ऋणातच राहून मरावं हे चालत नाही, देवाच्या ऋणात राहून मरणं चालत नाही. मग काय करा, देवाचं ऋण फेडा. पितराच्या ऋणात राहून चालत नाही, मग काय करा, पितराचं ऋण फेडा. ऋषीचं ऋण त्याच्यात राहून चालत नाही, मग काय करा, ऋषीचं ऋण फेडा. कशी फेडायची ही ऋण त्याच्याबद्दल सांगितलं. आपण देवाची पूजा अर्चा करावी, आपण देवाचं याचन करावं, यज्ञ करावा, एखादं हवन करावं, देवाची पूजा करावी, देवाच्या करता मोठा उत्सव करावा. शांतरा, देवाच्या करता मोठा उत्सव करावा. असं करण्याच्या योगानं काय होतं, देवाच्या ऋणातून आपल्याला उतराई मिळते.
आपण देवाचं ऋण देवाची सेवा करून फेडू शकतो. पितराचं ऋण कसं फेडा ते आत्ता पाहिल्याप्रमाणे जिवंत असेपर्यंत आज्ञा पाळा, त्यांची सेवा करा, मेल्याच्या नंतर पिंडदान करा. हे पितराची अशा पद्धतीने सेवा करा. एक पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग असं शास्त्रानं सांगितलं, एवढंच करून पितराचं ऋण फिटत नाही बरं का. आपण श्राद्ध केलं, आपण अन्नदान केलं, आपण गायीला पिंडदान केलं, आपण जिवंत असेपर्यंत त्यांची आज्ञा पाळली, सगळं चांगलं झालं, पुत्रधर्म सिद्ध झाला, पण ऋण फिटलं नाही अजून. मग ऋण फेडायकरता काय करावं लागतं? शास्त्रीय पद्धतीनं विवाह करून संसार करून संतती निर्माण करावी, तेव्हा पितराचं ऋण फिटतं, असा शास्त्राने विचार सांगितलेला आहे बरं का. पुत्रान उत्पाद्य म्हणजे संतती निर्माण करून पितराच्या ऋणातून आपल्याला उत्तीर्ण होता येतं. तिसरं ऋण कोणाचं? देवाचं ऋण फेडलं देवाची सेवा करून, पितराचं ऋण फेडलं त्यांची सेवा आणि संतती निर्माण करून. आता ऋषींचं ऋण राहिलंय, त्या ऋषींचं ऋण फेडण्याकरता काय करावं लागतं? ऋषींच्या ऋणातून उतराई होण्याकरता वेदशास्त्राचा अभ्यास करावा लागतो आणि आपल्याकडे गुरुजीच्या कृपेनं आलेलं वेदशास्त्राचं ज्ञान पुढे शिष्यांना ते द्यावं लागतं. नुसता अभ्यास केला म्हणजे ऋषींचं ऋण फिटत नाही, तर ते केलेला अभ्यास पुढं परंपरेनं चालत राहावा याच्याकरता शिष्यांना शिकवावं लागतं. ते अध्ययन आणि अध्यापन या दोन साधनातून ऋषींच्या ऋणातून माणसाला उतराई प्राप्त होते. हा प्रकार आहे. ही सगळी ऋण फेडण्याचा विचार असावा लागतो आणि ही सगळी ऋण फेडल्याच्या शिवाय आपल्याला मोक्षाचा अधिकार नाही, हे शास्त्राने सांगितलेलं आहे बरं का. मग काय, या आपण माधवाची कथा पाहत होतो. माधवाने काय केलं? या स्थळात येऊन कपिल क्षेत्रात पिंडदान वगैरे केल्याच्या योगाने पितराचं ऋण त्याचं फिटलं. पितराचं ऋण थोडंसं फिटलं. देवाची सेवा थोडीशी त्याच्याकडून काही घडायला लागले, त्याच्याला हळूहळू देवाचं ऋण फिटायला लागलं. आता त्याच्याकडं विचार असा आला त्याचा, आपण आता या राज्य लोकांच्या संगतीमध्ये तीर्थक्षेत्राची यात्रा करायला लागलो, हे करतील तो विधी करायला लागलो, कपिल क्षेत्रात आपण पिंडदान वगैरे केलेलं आहे, आता काय करा? हे पुढे निघाले व्यंकटाद्री पर्वताकडे. इकडे शेषाचल पर्वत, तर तोपर्यंत व्यंकटाद्री नाव नव्हतं, याच्या संदर्भानं व्यंकटाद्री नाव प्राप्त झालं. मग पुढे या शेषाचल पर्वताला आपण जाऊ असं म्हणून तो शेषाचल पर्वतावर आला आणि इथं हा पर्वत चढायला लागल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये दाह व्हायला लागला. आपण काल पाहिलं, पोटात गेलेली माशी वांती घडवते याचं दुःख असतं, पण पोटात त्या माशीच्या आधी विष गेलेलं जर असेल तर ही माझ्या पोटात गेलेली ही माशी माझ्या पोटातलं विष काढून टाकायला लागली याचा आनंदही असतो. पोटातलं विष जातंय, या माशीच्या योगानं पोटातलं विष जातं याचा आनंद जेव्हा असतो, तेव्हा माशी मला वांती घडवायला लागले, शिणवायला लागले याचं दुःख सुद्धा माणसाला असतं बरं का. माशी आपणया ते गिळवी, पुढील ते वांती शिणवी. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे ती शिण निर्माण करते, वांतीनं शिण येतो, तसा वांतीनं शिण यावा, पण पोटातलं विष चालल्याचा आनंद जसा व्हावा, तसं माधवाला व्यंकट पर्वताचा स्पर्श झाल्याबरोबर, या शेषाद्री पर्वतात चढत असताना याचा स्पर्श झाल्याबरोबर त्याच्या शरीरात दिव्य तेज निर्माण झालं आणि त्या तेजानं दाह व्हायला लागला आणि सगळी शरीरातली पापं जळायला लागली. वेम म्हणजे पाप आणि त्या पापाचा दाह करणारा असा हा पर्वत असल्यामुळं याला व्यंकट अद्री अशा पद्धतीचं नाव प्राप्त झालं, अशी कथा आपण काल पाहून आलो. आता हे सगळं झालं, व्यंकटाद्री पर्वत सिद्ध झाला. हा आनंद पर्वत आहे, मेरू पर्वताचा हा मुलगा आहे, हा वैकुंठात होता. भगवंताने शेषाच्या आणि वायूच्या भांडणातून हा इथपर्यंत आणून ठेवला. इथं आला, इथं कशा करता देवाने पाठवला? इथं देवाला यायचं होतं, अवतार धरायचा होता, म्हणून देवाने हा पर्वत इथं पाठवला, अशी कथा आहे. आता पुढे चला, पुढच्या कथेमध्ये असं सांगितलंय की बाबा हा जनक राजा आणि शतानंदाचा संवाद चालू आहे. जनकाला दुःख प्राप्त झालेली, या दुःखातून मुक्त व्हायकरता काय करायचं? शतानंद ऋषींनी त्याला सांगितलं होतं की बाबा तुला व्यंकटाद्री पर्वताच्या ठिकाणी जाऊन काही साधना करायची आहे. आता तो म्हणायला लागला की बाबा हा व्यंकट पर्वत इथं आला, वैकुंठातून या ठिकाणी आला, वायुदेवाच्या आणि शेषाच्या भांडणातून हा या ठिकाणी प्राप्त झाला आणि हे भांडण पुढे शांत झालं. सगळ्या देवदेवतांनी वायुदेवाच्या जवळ जाऊन सांगितलं तू रागवू नको, शेषाने तुझा अपराध केलेला नाही. भगवंताला अवतार धारण करण्याकरता भूमंडलावर एक दिव्य स्थान पाहिजे होतं, त्याच्याकरता हा आनंद पर्वत शेषाला प्रेरणा करून तुझ्याबरोबर भांडण घडवून देवाने मृत्यू लोकात आणून सोडलेला आहे. याच्यात शेषाला काही आपलं स्वतःचा बडजाव साधायचा होता असं नाही. शेषाला भगवंताच्या कार्याला मदत करायची होती, म्हणून शेषाचा विरोध सोड,
वायुदेवाच्या अंतःकरणातला शेषाच्या संबंधाने असलेला जो विरोध होता तो पूर्ण मावळला. आता काही नाही म्हणे, आपला आता विरोध राहिला नाही, तुझं माझं भांडण राहिलं नाही असं त्याने सांगितलं. आणि मग ते दोघं जण बोलत बसले. बोलता बोलता शेषाला वायुदेवाने विचारलं की म्हणे, शेषा तू हा पर्वत इथं आणायला मदत केली असं सांगितलं जात आहे. सगळे देव मला म्हणतात, झोपू नका, सगळे देव मला म्हणतात हा पर्वत वैकुंठातून या स्थानी यावा ही भगवंताची इच्छा होती. याला मदत शेषानं केली, त्याच्यामुळे तुझ्या संबंधातला विरोध माझ्या मनातला मावळला. पण शेष आहे, तुला ठाऊक आहे का भगवान इथे येणार आहेत? हे ठाऊक आहे म्हणे, ठाऊक आहे मला, हे भगवान या ठिकाणी येणार आहेत हे मला ठाऊक आहे. बर, कथम नारायण हा प्राप्त हा केरवा कारणेन भो तत्रागत्य कृतं किंतु तन्ममा चक्ष्व विस्तरात. आता मला विस्ताराने ती कथा ऐकायची म्हणे. नारायण म्हणजे भगवान महाविष्णू या स्थानाला का आले, काय कारण होतं, देवाला इथं येण्याचं कारण काय घडलं, आणि इथं येऊन देवाने काय केलं, काय कारणाने देव इथं आले. ज्या कारणाने इथं आले ते करणार आहेत, तेव्हा इथं ज्या कारणाने आले ते कारणही मागं घडलेलं सांगा. आणि इथं आल्याच्या नंतर देवाने ते कारण सिद्ध करण्याकरता केलेली क्रिया कशी आहे त्या संबंधाने थोडंसं मला चिंतन सांगा. का बाबा वैकुंठाचा त्याग करावा असं देवाला का वाटलं? या पर्वताचं महात्म्य काय एवढं आहे? त्या ठिकाणी वराह रूपानं परमात्मा नांदतात म्हणे. त्या वराह रूप भगवंताचं काय महत्व आहे? आकाश नावाचा एक राजा, त्याच्या पोटी एक कन्या जन्माला येईल, ती लक्ष्मी असेल आणि तिचं देवाच्या बरोबर लग्न होणार आहे वगैरे वगैरे. मी हे सगळं ऐकतोय म्हणे, हे सगळं मला काही नीट संगती लागत नाही. एक आकाश राजा होणार, त्या आकाश राजाच्या पोटी लक्ष्मीचा अवतार होणार, ती देवाला प्राप्त होणार, देव या व्यंकटाचलावर येणार. काय हे असं ऐकतोय पण हे सगळं थोडंसं तुटक तुटक वाटायला लागलं. सगळी संगतवार कथा मला सांगा असं म्हणल्याच्या नंतर जनक राजाला शतानंदानं सांगायला सुरुवात केली. एकदा काय झालं, अनेक ऋषी एका ठिकाणी जमा झाले. ते नैमिषारण्यामध्ये साधारणपणे सगळे ऋषी जमा होतात. जमा झालेल्या ऋषींनी यज्ञ सुरू केला, मोठा यज्ञ सुरू केला. मोठा यज्ञ सुरू झाला, त्यांचा यज्ञ चालू असताना त्या यज्ञ दर्शनाकरता अनेक महात्मे यायला लागले. महात्म्याला जेव्हा कळतं की बाबा या ठिकाणी धर्मकार्य चालू आहे, महात्मे येतात. फिरता फिरता नारद त्या मार्गाने चालले होते. नारदाला वाटलं एवढा यज्ञ, कश्यप वगैरे सगळेच्या सगळे ऋषी या ठिकाणी बसलेले आहेत, या यज्ञामध्ये आपण दर्शन द्यायला, भेट द्यायला जावं. नारद तिथं आले. नारदाने त्या लोकांना सगळ्यांना विचारलं की म्हणे बाबा असं असं आहे, तुमचा काही यज्ञ चालला असं ऐकलं म्हणून आलो. त्यांनी सगळ्यांनी नारदाचं स्वागत केलं. नारद देवर्षी आहेत. देवर्षी म्हणजे देव असून ऋषी, त्याचं नाव देवर्षी बरं का. ब्रह्मर्षी म्हणजे ब्राह्मण असून ऋषी, त्याचं नाव ब्रह्मर्षी. राजर्षी म्हणजे राजा असून ऋषी, त्याचं नाव राजर्षी बरं का, राजर्षी. कांडर्षी म्हणजे वेदाच्या एका कांडाचा ज्याचा पूर्ण अभ्यास आहे त्याला म्हणायचं कांडर्षी. परमर्षी म्हणजे ज्याच्या ठिकाणी परमत्व आहे आणि ऋषित्व आहे त्याला म्हणायचं परमर्षी. परमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठत्व. आणि महर्षी म्हणजे जो महान आहे व ऋषी आहे त्याला म्हणायचं महर्षी. अशी ऋषीमध्ये वेगळे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. नारद कोण आहे? तो नारदाला काय म्हणतात? देवर्षी. म्हणजे नारद कोण आहे? देव असून ऋषी आहेत का? ऋषी असून देव आहेत? देव असून ऋषी आहेत. म्हणजे मुळात त्यांना देवत्व आहे आणि त्यांनी ऋषित्व म्हणजे ज्ञान संपन्नत्व संपादन केलेलं आहे. ऋषी ज्ञानात, ऋषी शब्द जो लागतो ना तो ज्ञानाच्या योगाने लागतो, हा विचार लक्षात घ्या बरं का. त्यांना ज्ञान आहे म्हणून ऋषी म्हणायचं आणि त्यांच्याकडे देवत्व आहे म्हणून देव म्हणायचं. देव असून ऋषी असल्यामुळे त्यांना देवर्षी म्हणायचं. आता बघा, हे यज्ञ करायला लागलेले सगळेच्या सगळे ऋषी त्यांनी जेव्हा देवर्षी नारदाला पाहिलं तेव्हा त्यांना आनंद झाला. कारण काय, हे देवही आहेत ऋषीही आहेत. ऋषी आहेत म्हणजे आपल्या जातीचे आहेत आणि आपण ज्यांची पूजा करतो त्या देवाच्या जातीचेही आहेत. मग काय आनंद झाला. आपण आपल्या पूज्याचंही हे स्वरूप आहे आणि आपण पूजकाच्या रूपात सुद्धा हे आपल्याला पाहायला सापडतात. यांचं आपण पूजन करावं. त्यांचं पूजन झालं, नारदाचं पूजन झालं. नारद बसले, बोलायला लागले. काय चाललंय? यज्ञ. कोणाला समर्पण करणार? माहिती नाही. कोणाला समर्पण करणार? माहिती नाही. यज्ञ झाल्याच्या नंतर हा यज्ञ कोणाला समर्पण करायचा? कोण? आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे हो, पण त्या ऋषींना माहिती नव्हतं. आता तुम्हाला विचारलं तर मी तुम्ही सांगता की नाही? तुम्ही शेवटी काय म्हणता हो? हे कोणाला समर्पण असं म्हणता? श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणता की नाही? तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु. जे काही कर्म करू आपण त्याच्या शेवटी काय म्हणतो?
श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणतो. पण हे श्रीकृष्णार्पणमस्तू असं म्हणून कृष्णाला समर्पण करावं हे कधी ठरलं त्याची ही कथा आहे. हे ठरेपर्यंत ऋषींना माहिती नव्हतं की हा यज्ञ कोणाला समर्पण करायचा, माहिती नाही. सगळ्या ऋषींना नारदाने विचारलं, करता यज्ञ तुम्ही, पण हा यज्ञ झाल्याच्या नंतर संपन्न झाल्यावर समर्पण कोणाला करणार, माहिती नाही. माहिती नाही. या यज्ञात कोणत्या कोणत्या देवता, बऱ्याच देवता. इंद्राय स्वाहा आहे, वरुणाय स्वाहा आहे, कुबेराय स्वाहा आहे, नवग्रहाच्या दृष्टीनं स्वाहाकार आहे. सगळे सगळे देव आम्ही इथं स्वीकारलेले आहेत. पण ज्या ज्या देवाचं नाव घेऊन आम्ही हा यज्ञ करतो त्या त्या देवाला समर्पण करायचा का सगळ्या देवाच्या उद्देशानं केलेला यज्ञ एकाच देवाला समर्पण करायचा, आम्हाला माहिती नाही. कोणाला समर्पण करणार माहिती नाही. त्याने विचार केला. नारद बोलायला लागले, पण एक काम करा, यज्ञ करता रे बाबानो, पण केलेला यज्ञ कोणाला समर्पण करायचा हे ठरवा. आणि ठरवण्याकरता फार देवाची गरज नाही. 3 देव महत्वाचे मानले जातात, ब्रह्मा विष्णू महेश. याच्यापैकी कोणाला तरी समर्पण करायचं आहे ना. काय असतं, हे 3 देवच का मानायचे, तर बाकीच्या सगळे देव यांचे अंगभूत मानले जातात. जेवढ्या सत्वगुणी देवता त्या विष्णूच्या अंगभूत, जेवढ्या रजगुणी देवता त्या ब्रह्मदेवाच्या अंगभूत, आणि जेवढ्या तमगुणी देवता शिवाच्या अंगभूत आहेत. म्हणून तमोगुणी देवताचा यज्ञ जरी झाला, त्यांच्या दृष्टीने यज्ञ झाला, एक शिवाला समर्पण केलं की काम झालं ना. पण तुम्ही करायला लागला हा जो यज्ञ आहे हा सात्विक राजस तामस यज्ञाच्या पलीकडचा. कारण तुम्ही कोण आहात, द्वंद्वातीत आहात, गुणातीत आहात. गुणातीत महात्म्याच्याकडून होणारी धर्मक्रिया समर्पण करत असताना कोणातरी गुणातीत देवालाच ती समर्पण व्हावी लागेल. कोणाला देता सांगा. ब्रह्मदेवाला देणार आहात, शिवाला देणार आहात, समर्पण कोणाला सांगा ना. का महाविष्णूला समर्पण करणार आहात सांगा. त्याने सांगितलं आम्हाला माहिती नाही. माहिती नाही म्हणल्यावर त्याने सांगितलं हे ठरवा आणि मग पुढे यज्ञाला लागा. नाहीतर यज्ञ झाल्याच्या नंतर समर्पण जर कोणाला नाही केला तर कोणा देवाने येऊन तुमचं रक्षण करायचं, कशा करता हा यज्ञ, तुम्हाला कोणी फल द्यायचं या यज्ञाचं. असं सांगितल्याच्या नंतर ते म्हणाले शोध लावू म्हणे, शोध लावू. नारदांना सांगितलं असतं तुम्ही कृपा करून सांगा तरी चाललं असतं. पण नारदाने त्यांच्या बुद्धीला प्रेरणाच अशी दिली की यांनीच म्हणायला सुरुवात केली नारदाला, आम्ही शोध घेऊ, ठरवू कोणाला यज्ञ समर्पण करायचं, ब्रह्माला, ब्रह्मदेवाला का विष्णूला का शंकराला, कोणाला द्यायचं ठरवतो म्हणे. ठरवायचं ठरलं. नारद थोडेसे थांबले आणि मग याने सगळ्या लोकांनी, सगळ्या देवांनी, हे ऋषींनी विनंती केली ती भृगु ऋषीला. भृगु ऋषीला सांगितलं महाराज असं असं आहे, काय आपला यज्ञ चालू आहे. हो फार छान आहे. मग या यज्ञामध्ये आपल्याला असं नारदाने विचारलंय की हा यज्ञ कोणाला समर्पण करणार आहात, कोणाला द्यायचं आपण, ब्रह्मा विष्णू महिषापैकी कोणाला देणार. भृगूनं सांगितलं एक काम करतो म्हणे, याच्यातला या 3 देवातला जोच देव मला सर्वश्रेष्ठ वाटला त्या देवाला आपण हा यज्ञ समर्पण करू. ठीक आहे, सर्वश्रेष्ठ वाटणाऱ्या देवाला यज्ञ समर्पण करायचा तर सर्वश्रेष्ठ कोण आहे, ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे का, विष्णू श्रेष्ठ आहे का, शंकर श्रेष्ठ. आपण पुराण बघा ना, शिवपुराण पाहिलं की शंकर श्रेष्ठ, विष्णू पुराण पाहिलं की विष्णू श्रेष्ठ, ब्रह्मपुराण पाहिलं की ब्रह्मदेव श्रेष्ठ. ब्रह्मपुराणातली संगती जर आपण पाहायला लागलो तर ब्रह्मदेवापासून हे बाकीचे निर्माण झाले. विष्णू पुराण पाहिलं की विष्णूपासून निर्माण झाले. शंकराचं पुराण शिवपुराण पाहिलं की शिवापासून. अरे कोणापासून झालं सांगा ना, पक्क निश्चित सांगा ना. कोणी सांगत नाही, कोणी सांगत नाही. हे ब्रह्मा विष्णू महेशात ऐक्य आहे हे गृहीत धरून एका परब्रह्मापासून सगळं निर्माण झालं हे सांगण्यात त्याचं तात्पर्य हे वेगळं. पण कोण मोठा याचा विचार करत असताना भृगु ऋषीने ठरवलं काहीतरी आपल्याला करावं लागेल. काय करायचं, भृगु ऋषीने विचार केला मी जाऊन येतो म्हणे थोडं. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे जातो, मग शिवाकडे जातो, मग शेवटी भगवान महाविष्णूच्याकडे जातो. कोण मोठा बघू ना आपण, बघू म्हणून सांगितलं त्यांनी. ते बाहेर पडले. बाहेर पडले तिथं यज्ञातून बाहेर पडले. यज्ञातून बाहेर पडल्याबरोबर पहिल्यांदा कुठं जायचं सांगा की, कुठं, ब्रह्मदेवाकडे. हा तुमच्या म्हणण्यानुसार, आपलं काही नाही. भृगु ऋषीला मी विनंती करतो तुम्ही इथं आधी जा, कारण ह्याने मला असं सांगितलं इकडं जायचं. पण तुम्हाला मी ज्या आधी सुरुवातीला क्रम सांगितला तो पक्का लक्षात आहे, हे आता लक्षात आलं माझ्या. हा मग ब्रह्मदेवाकडे जायचं. ब्रह्मदेवाकडे जायचं म्हणल्याबरोबर भृगु ऋषी ते ब्रह्मदेवाच्या पासूनच निर्माण झालेले असल्यामुळं अकस्मात एकदम सत्यलोकामध्ये भृगु प्रगट झाले ते ब्रह्मदेवाच्या समोर. असं मोठ्या लोकांना एकदम आपल्यासमोर कोणी येऊन उभा राहावा आवडत नाही. कोणी आपल्यासमोर विनाकारण येऊन उभा राहावा, कारण काय सगळेच काही वारकरी नसतात.
वारकऱ्याला कोणी कधी आलेला चालतो, पण ब्रह्मदेव वगैरे हे मोठे प्रतिष्ठा सांभाळणारे देव असल्यामुळे ब्रह्मदेवाने अरे ह्याचं काम आता माझ्याकडं नसताना अकस्मात का आला ते आला, अंतःपुरात आला, मी भारी असं एकांतात असताना यानं माझ्यासमोर यावं का? मनाला थोडं वाईट वाटलं, पण मुलगा आहे सोडून द्या असा विचार करून ब्रह्मदेव काही बोलले नाही. ब्रह्मदेव जेव्हा काहीच बोलले नाहीत तेव्हा भृगु ऋषीने विचार केला, यांच्या ठिकाणी मोठेपणा दिसत नाही मला, बाहेर पडा. कारण काय मी कशात कोणत्या दृष्टीनं बोलायला लागलो हे लक्षात घ्या. आपण सुरुवातीला चिंतन काय केलं, हे सगळे देव जरी असले, ब्रह्मा विष्णू महेश देवताच आहे, पण यांच्यामध्ये मोठा कोण याचा निर्णय करून हा यज्ञ करणारे कोण आहेत? ऋषी आहेत. आणि ऋषी आहेत म्हणजे कोण आहेत? गुणातीत आहेत. मग गुणातीत असलेल्या महात्म्याने गुणातीत देवाला जर यज्ञ समर्पण करायचं असेल तर त्या देवाची परीक्षा घेताना त्याचं गुणातीतत्व सिद्ध झालं पाहिजे ना. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर भृगूला पाहून ब्रह्मदेवाला कसं तरीच वाटलं, चेहऱ्यावरचे भाव असे झाले, गुणातीत महात्मा का? गुणातीत जर असतात, त्रिगुणाच्या मर्यादेच्या पलीकडचा जर ब्रह्मदेव असता, कपाळाला आठ्या आल्या असत्या का? नाही, या ऋषीवर्य या स्वागत झालं असतं, पण स्वागत नाही, बोलणं नाही, कसं तरीच मनाला वाटलं, असं वेळा विचित्र भाव चेहऱ्यावर दिसला. ब्रह्मदेवाच्याकडे गुणातीतत्वाचं मोठेपण नाही हे लक्षात आलं. लक्षात आल्यावर तिथून बाहेर पडले. आता कुठं जाऊ? कैलासाला जाऊ म्हण. कुठं जायचं आता? बरोबर आहे ना, कैलासाला जाऊ, शंकराच्याकडे जायचं असं ठरलं. आता कैलासाला जायचं, ते कुठं? कैलासाला जात असताना ते भगवान शंकर पार्वतीसह एकांतात असताना ते तिथंच एकदम प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर पार्वतीला कसं तरी वाटलं, शिवाचं आणि पार्वतीचं एकांतातलं बोलणं चालू असतानाही तिथे गेलेले, त्याला कसं तरी वाटलं. शंकर त्रिशूळ घेऊन मागच लागले. मूर्ख, असं कुठं यायचं असतं एकांत स्थान? द्वाभ्याम तृतीय न भवामी राजन. अरे दोन जणांच्या एकांतामध्ये जायचंच नसतं, दोघांच्या एकांतात जावं का? जाणं योग्य नाही. असं ते एक भोजराजन कालिदासाची कथा आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं, भोजराजाच्या बायकोची एक मैत्रीण तिच्याकडे आली. ते कुठं निघालं हे लक्षात ठेवत चला बरं, नाही तर पुन्हा विसरून गेलो होतो. दोघात तिसऱ्याने व्हायचं नसतं याच्याकरता. फक्त आता एवढं हेही लक्षात ठेवा, आणि कैलासात भृगु ऋषी गेलेले आहेत इथपर्यंत लक्षात ठेवा. मी विसरलो की सांगा असं आहे. नाहीतर पुढं जायचं आणि मागचं पुढं पाठ मागं सपाट असं होऊ नये. ते भोजराजाच्या चरित्रातली कथा सांगत होतो. ते बायकोची मैत्रीण आलेली, ते मैत्रिणीचं बोलणं चाललं होतं. एकांतात बसलेल्या त्या दोघी. ह्या दरबारातून आला घरात, एकदम बायको आणि मैत्रीण बोलत असताना तिथंच गेला की तिथं गेल्याबरोबर दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चालू असताना एकदम नवरा आलेला. कसं तिला आवडत, म्हणजे कोणालाच आवडत नाही. मैत्रिणी बरोबर बोलत असताना नवऱ्याने आलेल्या कोणत्याही बाईला आवडत नाही, हा सिद्धांत आहे. सिद्धांत मी काय करू, माझं काही चालत नाही, पण तरी ते सिद्धांत, त्या सिद्धांतानुसार ते बोलत बसलेले असताना तिथं भोजराजा आला. भोजराजा आल्याबरोबर बायकोला आलेला राग व्यक्त करण्याकरता ती काय म्हणते, या मूर्ख. काय या? पण नवऱ्याला काय म्हणाली? आपण या म्हणाली का? नाही, या मूर्ख. नवऱ्याला म्हणते मूर्ख. आणि या भोजराजा तर ज्ञानामधला श्रेष्ठ. कालिदास त्याचा आस्थान पंडित, कालिदास बाकीचे पंडित त्याच्या दरबारात. त्यानं विचार केला, मला बायकोने मूर्ख का म्हणावं? कारण शोधलं पाहिजे. कारण कारणाच्या, माझी बायको काही अडाणी नाही, PhD आहे. म्हणजे मला शिव्या देण्यात तरी PhD आहे. मग काय करा, हिचं काय झालं ते शोधा. हिनं मला मूर्ख का म्हणावं? शोधायचं ठरलं. यानं काय करावं? दरबारात पंडित आहेत म्हणलं आपल्या, त्यांना आपण मूर्ख म्हणलं की ते आम्ही मूर्ख पण का म्हणलं त्याची कारणं सांगलं जातील, त्याच्यात एखादं कारण मिळून जाईल. दरबारात आला दुसऱ्या दिवशी आणि येईल त्या पंडितांनी नमस्कार केला की तो म्हणायचा, या मूर्ख, या मूर्ख, या मूर्ख. काय चाललं? त्या पंडितांना लाजल्यासारखं व्हायला. अरे काय मूर्खपणा केला म्हणून राजाने मला मूर्ख म्हणावं? पण हा मूर्ख. आता राजाला बोलायचं कसं? सगळे आपल्या आपल्या स्थानावर जाऊन बसायला लागले, शाली वगैरे पांघरून आलेले, पण खाली मना घालून बसायला लागले. काय झालं? सगळ्यांनाच, एकाला नाही सगळ्यांनाच मूर्ख. कालिदासाला शेवटी कालिदासाला नमस्कार करायला राजाजवळ गेल्याबरोबर राजा, या मूर्ख. अरे
या मूर्ख म्हणल्यावर कालिदासानं विचार केला, मला मूर्ख म्हणायचं कारण काय? मग कालिदासानं कोण मूर्ख असतो त्याची 5 कारणं सांगितली. त्याच्यातला मी कोणीच नाही तर मला मूर्ख का म्हणता हे त्याला विचारलं बरं का. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन किं कारणं भोज भवामि मूर्खः. भोज राजा, तुम्ही मला मूर्ख जे म्हणालात, काय कारण? काय कारण सांगा. ही कारणं असतात मूर्ख म्हणाय करता. काय काय? खादन्न गच्छामि, त्यानं सांगितलं मी रस्त्याने खात खात चालत नाही, मला मूर्ख का म्हणता? म्हणजे काय? रस्त्यानं खात खात चालणारा मूर्ख. सवय असते बघा माणसाला. आपलं मी बऱ्याच ठिकाणी बघतो, खिशात शेंगदाणे घ्यायचे खात फिरायचं. कशा करता? आता हे ते वडापाव वगैरे वगैरे हे पदार्थ कुठं खायचे असतात? गाड्यावर खायचं म्हणजे रस्त्यावरच घेऊ. हे खात खात चाललं की त्याला कालिदासाने काय सांगितलं? तो मूर्ख म्हणे. खादन्न गच्छामि. राजाला तो म्हणला मी खात खात चालत नाही. का मूर्ख म्हणला मला? दुसरं कारण हसन्न जल्पे, हसत हसत मी बोलत नाही. म्हणजे काही बोलण्यात हास्याचं कारण असलं तर हसावं, पण काही माणसाला सवयच असते बघा, हसतच बोलतात, हसतच बोलतात. आमच्याकडे ग्रस्त होते, ते हसतच बोलायचे, काही झालं तरी हसत बोलायचे बरं का. गावात कोणी गेलेलं जरी सांगायचं झालं ते आले की आमच्या वडिलांकडे ते यायचे, मी लहानपणी पाहिलं त्यांना. ते आले की पहिल्यांदा हसायचे बरं का. महाराज अरे काय झालं? ते अमुक माणूस गेला की हो. अरे गेला हे सांगाय करता आधी अंती करायची काही गरज आहे का? सवय असते पण माणसाला काही. हसत हसतच बोलायचं, जे बोलायचं ते हसतच बोलायचं. मला बायकोनं थोबाडीत मारली ते हसतच, ते हसतच सांगायचं. हसत हसत बोलणारा. हसन्न जल्पे. कालिदासानं सांगितलं मी हसत हसत बोललोच नाही ना, मूर्ख का म्हणालात मला? कालिदासाने सांगितलं तो पुढंच ना. दुसरं कारण अजून काही शोधा. खादन्न गच्छामि, खात खात चाललो नाही. एक लक्षात ठेवा, सगळी कारण पाळाल न पाळाल तुमचं तुमच्या बरोबर, पण लक्षात ठेवायला काय अडचण आहे आपल्याला? हसन्न जल्पे म्हणजे दुसऱ्याला मूर्ख म्हणताना तरी हे आपल्याला माहिती पाहिजे. हसत हसत बोललो नाही. गतन्न शोचामि, गेलेल्याबद्दल शोक करणारा तो एक मूर्ख. गेलेल्याचा शोक नसावा. आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातलं काहीही गेलं, जाऊ वाईट वाटणं वेगळं आहे आणि शोक करणं वेगळं आहे. आपल्याजवळचं गेलं असं. आता आपण यात्रेला आलो, समजा आपल्याजवळ काहीतरी 10-5 हजार रुपये आहेत. रस्त्याने जाता जाता कुठंतरी आपले पडले, कोणीतरी काढून घेतले, खिसा गेला, काहीतरी झालं, पण त्याचं वाईट वाटावं, ठीक आहे, पण त्याच्याबद्दल रडतच बसायचं जन्मभर. अरे तिरुपतीला गेलो होतो, कथेला गेलो होतो, एवढी चांगली कथा ऐकली, पण खिशात पाकिटच गेलो, हे कधी सांगायचं? अजून 25 वर्षांनी. कशा करता? एवढा शोक नसावा. कोणत्या गेलेल्या व्यक्तीबद्दलही आणि गेलेल्या वस्तूबद्दलही आपल्याला दुःख असावं, हे ठीक आहे, मानव धर्म आहे, अंतःकरणाचा तो धर्म असल्यामुळे माणसाला दुःख असणं स्वाभाविक आहे, ते असू द्या, पण शोक नको, अतिव्याकुळता नको त्याच्याकरता. आणि त्या शोक काय असतं, वाईट वाटण्याने प्रेम व्यक्त होतं, पण शोकाने मात्र याची बुद्धीच भ्रष्ट होते, मतीच जाते, मतीच गुंग होऊन जाते. अशी शोकाकुलता नसावी. त्या दृष्टीने त्याने सांगितलं गतन्न शोचामि. कालिदास म्हणला माझं जे काही गेलं त्याच्याबद्दल मी शोक करीतच नाही. एक आठवलं म्हणून सांगतो. आमचे पणजोबा होते नारायण महाराज, सद्गुरू नारायण महाराज पणजोबा होते आमचे. त्यांचा मोठा अधिकार होता, मोठं वैराग्य होतं. नारायण महाराजांचं असं होतं, त्यांचा नित्यनियमही खूप मोठा होता. रोज त्यांचा नियम होता ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत याचं 1 महिन्यात पूर्ण पारायण होण्याच्या दृष्टीनं जेवढं वाचावं लागेल तेवढं वाचन. पहिल्यांदा त्यांची संध्यामध्ये 1200 गायत्री जप, 1200 गायत्री जप झाल्याच्या नंतर मग त्यांचं हे सगळं गुरुमंत्राचं 9000 जप, आणि त्याच्यानंतर हे 3 ग्रंथ आणि श्रीमद भागवताचे 12 अध्याय हे रोज वाचणं. आणि एवढं सगळं वाचन झाल्याच्या नंतर ग्रंथ बंद केल्यावरच महाराज डोळे उघडून सगळ्याशी बोलत असत. तोपर्यंत कोणाकडे समोर कोणी आला गेला त्याच्याकडे पाहणं सुद्धा महाराजांचं नसायचं. एकदा महाराजाकडे चोरी झाली, घरी आमच्या चोरी झाली. श्रीमंती होती, चांगली संपन्नता होती, जहागीर वगैरे होते महाराजांना, त्याच्यामुळे मोठी संपन्नता.
आणि घरात चोरी झाली, चोरीत सगळं गेलं असं सांगतात आमच्याकडे की त्यावेळेला ते 500 तोळे सोनं गेलं म्हणे. राहिलं असतं तर मी श्रीमंत राहिलो असतो, पण नसलं तरी तुम्ही सगळे माझे असल्यामुळे मी श्रीमंतच आहे असं. ते जर राहिलं असतं तर तेवढंच राहिलं असतं, पण ते नसल्यामुळे तुम्ही सगळे आहात, ही श्रीमंती मोठी मिळाली मला. ते गेलं, 500 तोळे सोनं गेलं. आता ते घरात बायकांना वगैरे थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविक होतं. सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांना वाईट वाटलं. सगळे समोर येऊन बसले. त्यांचा नियम चालू असताना काही त्यांचं लक्ष नसायचं. सगळे समोर येऊन बसले. नारायण महाराजांचे धाकटे बंधू होते, आमचे सद्गुरू महिपती महाराज, तेही होते. त्या सगळ्या लोकांबरोबर येऊन बसले. महाराजांचा नियम होईपर्यंत हे सगळे शांत समोर बसले. काही बोलायची हिंमत कोणाची नाही. नियम संपला, ज्ञानेश्वरी बंद केली, नमस्कार केला आणि महाराजांनी समोरच्या सगळ्या घरच्या लोकांकडे बघून विचारलं, तुम्ही सगळे इतका वेळापासून माझ्या समोर येऊन बसलेले आहात, याचा अर्थ घरात काहीतरी बरं वाईट झालेलं आहे. काय झालं सांगा. काय झालं सांगा म्हटल्यानंतर महिपती महाराजांनी सांगितलं, दादा असं असं झालंय, आपलं सगळं गेलंय. सगळं गेलं म्हणजे काय गेलं. त्यांनी सांगितलं की दादा असं असं आपल्या घरात सोनं होतं, हे होतं, हे सगळं गेलं म्हणल्याबरोबर नारायण महाराजांनी सांगितलं, ठीक, चांगलं झालं ना, मग वाईट वाटायचं कारण काय. सगळ्यांना असं बोलले. आणि मठाच्या समोर एक पेढ्याचं दुकान होतं, म्हणजे मिठाईचं दुकान होतं. त्या हलवायला बोलावलं, त्याला सांगितलं तुझ्याकडे असतील तेवढे सगळे पेढे आणून दे. आणि ते पेढे आणून दिल्याच्या नंतर ज्याला महाराजाकडे चोरी झाली हे कळालं, तो भेटायला समाचाराला आला की महाराजांनी त्याला प्रत्येकाला 2 पेढे द्यायला सुरुवात केली. 2 पेढे. एका भक्ताला जवळ बसून विचारलं, महाराज रोज तुम्ही आम्हाला दर्शनाला आल्याच्या नंतर पेढा देता, पण एकच पेढा असतो, आज 2 पेढे का. त्याला महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, माझं सगळं मोहाचं निमित्त क्षणात देवाने घालवलं, याचा आनंद म्हणून 1 पेढा, आणि नेणाऱ्याला एकदम एवढं मिळालं याचा आनंद म्हणून 2रा पेढा. कुठून निघालं हे. मागच कुठून निघाले हे सांगितल्याशिवाय मी पुढे जात नाही. मला लक्षात आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला मला वेड्यात काढू नका. मी विसरला तसं समजू नका. प्रत्येक वेळेला मी विचारतो म्हणजे तुम्ही लक्षात ठेवले की नाही हे पाहायकरता विचारतो. मी बोलायलाच बसले म्हणल्यावर मला लक्षात ठेवावंच लागेल की खादन न गच्छामी हसन न जल्पे गतन न शोचामी. जे गेलं त्याच्याबद्दल शोक नाही, जे गेलं त्याच्याबद्दल शोक नाही. दुसरं नारायण महाराजांच्या जीवनातलं, त्यांच्या जीवनातलं दुसरं उदाहरण सांगतो. त्यांचा एक मोठा मुलगा गेला, म्हणजे आमच्या आजोबाचे एक मोठे भाऊ समजा, ते गेले. जवळजवळ 15-16 वर्षाचं वय होतं. ते गेले. ते गेल्याच्या नंतर ते वारीच्या दिवसात गेले आणि आषाढी पौर्णिमेला ते दशक्रियाविधी त्यांचा सगळा संपत होता. आणि त्या निमित्तानं वाळवंटामध्ये, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये स्नान करून, सगळा विधी संपल्याच्या नंतर स्नान करून नारायण महाराज धोतर नेसताना पंढरपुरामध्ये जे अनेक परंपरेनं भजन करणारे वगैरे लोक आहेत, त्याच्यात एक गुजरातमधलं कुकुरमुंडा संस्थान आहे. तिथले अधिपती एक संतोजी महाराज होते, ते आले. महाराजांना भेटायला आले होते. ते भेटा करता मुलगा गेला महाराजांचा, भेटावा आपण म्हणून ते आलेले. वाळवंटात महाराज म्हणून कळाल्यानंतर ते वाळवंटात आले. त्यांचा मठ वाळवंटाच्या बाजूलाच आहे. वाळवंटात आले. महाराज धोतर नेसत होते. धोतर नेसलं झाल्याच्या नंतर महाराज बसले आणि त्यांना बोलायला लागले. बोलताना त्याने विचारलं, महाराज तुम्हाला ऐन वारीच्या दिवसात मुलाने त्रास दिला, मुलाकडून त्रास झाला, असे शब्द त्यांचे होते. बोलताना ते म्हणाले ऐन वारीच्या दिवसामध्ये मुलाकडून तुम्हाला त्रास झाला. नारायण महाराजांनी काय सांगावं. ते म्हणजे मुलाने त्रास दिला नाही, आम्हाला परमार्थ घडवला. कसा घडवला तर ते म्हणले वारीच्या सगळ्या दिवसामध्ये चंद्रभागेचं स्नान घडावं हे आम्हाला कधी झालं नसतं. म्हणजे एक एकादशीला आम्ही स्नानाला आलो असतो, आज रोज आम्ही स्नानाला येतो. त्याचा उत्तरविधी करण्याच्या निमित्तानं का होईना, पण रोज आम्हाला चंद्रभागेचं ऐन वारीच्या दिवसात मुलाने स्नान जर घडवलं असेल तर हा परमार्थ घडवला की आम्हाला त्रास दिला सांगा म्हणे. ही भाषा काय सांगते मला सांगा. त्यांच्या अंतःकरणामध्ये जे गेलं त्याच्याबद्दलचा शोक नसतो महापुरुषाच्या अंतःकरणात, याचं हे प्रत्यंतर आहे. गतन न शोचामी, मी गेलेल्याबद्दल शोक करत नाही. कृतन न मन्ये, मी जे काही केलं असेल ते काही बोलत बसत नाही. जे काही पुण्य केलं ते माणसाला बोलायची सवय असते, तो एक मूर्ख. आणि शेवटचं सांगितलं
द्वाभ्याम तृतीय न भवामी राजन. दोघं एकांतात बोलत असताना तिथं जो येतो त्याला मूर्ख म्हणतात. राजा, तुमच्या नवरा बायकोच्या बोलण्यात मी आलो नव्हतो तरी मला मूर्ख का म्हणाला सांगा. राजाने नमस्कार केला. माझं काम झालं म्हणे. तुम्हाला मूर्ख म्हणण्यात तुम्ही मूर्खपणाची जी कारणं सांगितली त्या कारणावर मला बायकोनं जे मूर्ख म्हणलं होतं त्याचं कारण सापडून गेलं. म्हणजे काय, कुठं निघालं हे आता? भृगुऋषी. याचा अर्थ थोडं विचारलं की सजग राहतात माणसं, हे माहिती कळालं. तर भृगुऋषी कुठे गेलेले होते? शंकर पार्वतीच्या एकांतात गेले. ते एकांतात जाणं पार्वतीला रुचलं नाही, शंकरालाही रुचलं नाही. ते त्रिशूळ घेऊन अंगावर धावत गेले. लीला आहे देवाची. ते धावत गेल्याच्या नंतर भृगुऋषी हसले, म्हणाले हे सुद्धा गुणातीत नाहीत, गुणातीत नाही. त्यांना थोडंसं वाईट वाटलं, यांना क्रोधच निर्माण झाला. म्हणजे काय झालं? हे गुणातीत नाही. मग कोणाकडे चला? वैकुंठात. आणि ते वैकुंठात जाताना सुद्धा एकांतातच, पती पत्नीच्या एकांतातच. पार्वती हे भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी माता एकांतात असताना तिथं प्राप्त झाले. तिथं प्राप्त झाल्याबरोबर देवाने लक्ष्मीला बाजूला केलं. या ऋषीवर्य या. स्वागत चालू झालं. आणि हे गेले ते रागा तिथं भगवंताच्याकडे. इथला राग तिथं काढला. त्याला वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात बघा. असं होतं. माणसं राग काढतात. कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायची पद्धत असते. नवऱ्यावर बायको का रागावते? दुसरीकडचा राग काढायला जागा नसते. एवढंच त्याचं उत्तर आहे की नाही? मग ते राग काढला. त्याने भृगुऋषी गेले, रागात गेले. एकदम लक्ष्मी मातेला देवाने बाजूला केल्याबरोबर मी या लक्ष्मी डावलुनी केली परवते, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, ओढवली वक्षस्थलाची वाखते चरणरजा. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या वर्णनानुसार भृगुऋषी आहेत, क्रोधायमान आहेत, ते लाथ मारणार आहेत. याची कल्पना आल्यामुळं देवाने काय केलं? मी या लक्ष्मी डावलुनी केली परवते. भगवंताच्या मुखात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. भृगुऋषीचा चरण प्रसाद मिळणार म्हणून देवाने लक्ष्मीला बाजूला बसवलं. आता जवळ असलेली लक्ष्मी माता तिला बाजूला बसवलं. मी या लक्ष्मी डावलुनी केली परवते, फेडुनी कौस्तुभ घेतला हाती. गळ्याच्या देवाच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. भृगुऋषींनी लाथ मारत असताना त्यांच्या पायाला हा कौस्तुभ मणी टोचू नये किंवा देवाच्या चरणाचा स्पर्श या कौस्तुभ मण्यावर न जाता माझ्या हृदयावर यावा याच्याकरता फेडोनी कौस्तुभ घेतला हाते, ओढवली वक्षस्थलाची वाखते चरणरजा. आणि माझ्या वक्षस्थळाची शोभा त्या भृगुऋषीच्या चरणाच्या धुळी करता म्हणून मी अशी पुढं केली. असं भगवंतांनी वर्णन केलं. भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. लक्ष्मीला बाजूला बसवणं, कौस्तुभ हाती घेणं, वक्षस्थल पुढं करणं. आणि देवा भृगुवर्याला ते म्हणतात, भृगुऋषीवर या या या. देवाने स्वागत केलं. यांनी लाथ मारली. यांनी लाथ मारल्याच्या नंतर ते भृगु ऋषीने मारलेलं लाथेचं चिन्ह नाही तयाचा शिण, सुख धरिले लाथेचे. तुकाराम महाराज वर्णन करतात. त्याचा शिण वाटला नाही. भृगु ऋषीने लाथ मारल्याबरोबर देवाला त्याचा आनंद झाला. भगवान महाविष्णूने भृगु ऋषीच्या चरणाला जवळ घेतलं, ऋषीवर्यांना जवळ घेतलं, सांगितलं म्हणे महाराज इथं आलात, न सांगता आलात, स्वागताची तयारी काही करता आली नाही, ऐन वेळी इथं उपस्थित झालात, पण आल्या आल्या आम्ही एकांतात, आमच्या एकांतात तुम्हाला यावं लागलं. आम्ही तुमच्या स्वागताला यायच्या ऐवजी तुम्हीच आमच्या एकांतामध्ये आम्हाला दर्शन देण्याकरता प्राप्त झाला. आणि केवढा मोठा कृपा प्रसाद. नुसतं दर्शन देण्याच्या ऐवजी चरणाची धूळ माझ्या शरीराला लागावी याच्याकरता तुम्ही आपली लाथ मला मारली. पण काय सांगू ऋषीवर्य, माझी छाती किंवा माझं शरीर वज्रापेक्षा 8 पटीनं कठीण आहे असं वर्णन. किंवा वज्राहून कठीण असलेलं शरीर, तसं देवाचं शरीर कठीणही आहे आणि देवाचं शरीर मृदूही आहे. भगवंताचं शरीर किती मृदू त्याचं वर्णन आपण ऐका. भागवतात असं वर्णन आहे. भगवंताचे चरण लक्ष्मी मातेच्या हातात आहेत. संतांनी सांगितलं पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कोलती. लक्ष्मीच्या हातात देवाचे चरण आहेत. लक्ष्मी माता देवाच्या चरणाची सेवा करते. किती नाजूक आहे देवाचे चरण. त्याचं चिंतन आहे काय बघा. लक्ष्मी माता नाजूक आहे की कठोर आहे तुमचं म्हणणं काय?
लक्ष्मी माता, तिचं सांगा, आपलं नाही, लक्ष्मीचं. ती नाजूक की कठोर? नाजूक. कशावरून नाजूक? कशावरून नाजूक? एक मीच केलेलं एक वर्णन आहे. पांडुरंगाच्या एका वर्णनामध्ये मी असं म्हणलंय, कमले कमला तिष्ठती कमलादपि कोमला ततस्तस्याः कोमलतरौ कराब्जौ ततोपि हरिपाद पंकजौ तत्स्थौ. वर्णन असं केलं मी केलं म्हणजे शास्त्रात पुराणामध्ये वगैरे जी वर्णनं मिळतात त्याच्या आधाराने एकत्रित करून केलेलं वर्णन आहे, म्हणून तो श्लोक सांगतो. कमले कमला तिष्ठती. कमला म्हणजे लक्ष्मी. ती कुठं राहते? कमळात उभी राहते. कमळात उभी राहिलेली ती लक्ष्मी, तिच्या पायानं कमळाचे परागकण सुद्धा चुरगळले जात नाहीत. तर कमळातल्या परागकणापेक्षा तिचे चरण कोमल झाले. बरोबर? तिचे चरण त्यामुळे कोमल ठरले. आता माणसाचे कोणत्या माणसाचे, पुरुषाचे, स्त्रीचे, कोणाचेही पाय कोमल असतात का पायापेक्षा हात कोमल असतात? हो, पायापेक्षा हाताची कोमलता असते. म्हणजे काय झालं? कमळातल्या परागापेक्षाही लक्ष्मीचे पाय कोमल आणि लक्ष्मीच्या पायापेक्षाही तिचे हात कोमल. आणि त्या कोमल असलेल्या हातामध्ये लक्ष्मीनं देवाचे चरण धरलेले असतील आणि त्या चरणाला आपल्या हातात धरून ते चरण दाबावेत अशी इच्छा लक्ष्मीला जेव्हा झाली, तेव्हा भागवतात असं वर्णन येतं, लक्ष्मीनं देवाच्या चरणाकडे पाहिल्यावर तिला वाटलं, माझ्या हातानं देवाच्या चरणाला त्रास होईल एवढे नाजूक आहे, मग काय करा, हातातून निघणाऱ्या चंद्राच्या किरणासारख्या कोमल किरणाने लक्ष्मी माता देवाचे चरण दाबते. म्हणे किती कोमल असतील विचार करा. कमळापेक्षा कोमल लक्ष्मी, लक्ष्मीचे चरण, त्याच्यापेक्षा तिचे हात कोमल, हातातून निघालेले किरण कोमल, आणि त्याच्यापेक्षाही देवाचे चरण कमल कोमल आहेत असं चिंतन आपल्याला करता येतं. एवढा देव कोमल. पण म्हणताना काय म्हणतो? भृगु ऋषीला म्हणतो, ऋषीवर्य, वज्राच्या पेक्षा सुद्धा माझ्या शरीराची कठोरता 8 पटीनं वाढू नये. त्याच्यामुळे तुम्ही मला मारलेलात, त्याचा त्रास झाला असेल तुम्हाला, म्हणून पाणी गरम केलं, भृगूचे पाय धुतले, शेकून दिले, पायाची पूजा केली, नमस्कार केला आणि विनम्र भावानं माझ्यावर तुम्ही कृपा केली, सकुटुंब हे तीर्थ तुमच्या चरणाचा आता मी घेतो, याच्यानं आम्हाला सगळ्याला कल्याणाचा लाभ व्हावा वगैरे वगैरे भृगु ऋषीचं स्तवन केलं. भृगु ऋषीने ते स्तवन ऐकलं, नमस्कार केला देवाला, म्हणले देवा निघतो, म्हणे माझं काम झालं. आणि मग त्यांना काय लक्षात आलं, आपण एकांतात गेल्यावर ज्याला कसंच वाटलं तो गुणातीत नाही. आपण एकांतात गेल्यानंतर ज्याला क्रोध निर्माण झाला त्याच्या ठिकाणी गुणातीत भाव त्यानं दाखवला नाही. पण आपण एकांतात गेल्याच्या नंतर आपण येण्याची वर्दी न दिल्यामुळं आपण स्वागत करू शकलो नाही, याचं ज्याला वैषम्य वाटलं तो खराच गुणातीत असलेला परमात्मा आहे असं म्हणून भृगु ऋषीने सर्वांना येऊन सांगितलं, भगवान महाविष्णू आपल्या दृष्टीनं सर्वात मोठे आहेत, मग यज्ञ कोणाला समर्पण करायचा? भगवान महाविष्णूला समर्पण करायचा असं म्हणून त्यांनी भगवंताला यज्ञ समर्पण करणं ठरवलं. आणि भृगु ऋषीनं सर्वांना सांगितल्याच्या नंतर त्या सगळ्या ऋषींनी यज्ञ समर्पण करणं देवाला, महाविष्णूला, तेव्हापासून श्रीकृष्ण अर्पणमस्तु असं सुरू झालं. ते मोठे सगळ्यात हे सिद्ध झालं. पण हे सिद्ध करण्याच्या भानगडीमध्ये भृगु ऋषींनी काय केलं होतं, भगवंताच्या महाविष्णूच्या छातीवर लाथ मारली होती. ऐका, आता छातीवर मारलेली लाथ जरी देवाला सहन झाली तरी लक्ष्मी मातेला सहन होईल का? कोणीतरी येतो माझ्या नवऱ्याच्या छातीवर लाथ मारतो, चालतं का? चालत नाही. नवरा बायको बसलेले असावेत आणि जवळचा मित्र, नवऱ्याच्या अगदी जवळचा मित्र, पण हा जवळचा मित्र हे बायकोला जर माहिती नसलं, तो मित्र आला काहीतरी आरेरावीनं मित्राशी आपल्या नवऱ्याशी झटायला लागला, बायकोला आवडत नाही. तो येतो, याला ढकलाढकली करतो, तो येतो, याला उठ म्हणतो, तो येतो, याला अरेतुरे करतो, तो येतो, याला शिवीगाळ करतो. कोणाला आवडतं सांगा ना? कोणत्या आवडलं तर सख्खी बायकोच नाही, म्हणजे सावत्र असते असंही नाही, चुलत आवडत नाही ना, बायकोला आवडत नाही. हे लक्ष्मी मातेला आवडलं नाही, काही चुकलं नाही, ते आवडलं नाही. बरं, आवडलं नाही याच्यात काम भागलं नाही. लक्ष्मी मातेला काय झालं? लक्ष्मी मातेला त्याचा राग आला. कोणाचा राग आला? भृगु ऋषीचा. मग तो काढायचा कोणावर असतो?
आत्ताच मी सांगितलं ना, कोणाचाही राग बायका कोणावर काढतात? नवऱ्याशिवाय दुसरं कोण आहे हो? राग कोणाचा? भृगु ऋषीचा. काढला कोणावर? महाविष्णू. देवाला त्या लक्ष्मी मातेने सांगितलं, देवा काय चाललंय म्हणले, गच्छामि देवदेवेश त्यक्त्वा त्वां जगदीश्वर ताडितोसी जगन्नाथ ऋषीनात्वं जगन्मयः. सगळ्या जगात व्यापून राहणारे देवा तुम्ही, गुणातीत म्हणून देवा तुमचं वर्णन. एवढे मोठे असताना एक ऋषी तुमच्याकडे येतो काय, जो तुमच्या पोराचा पोरगा ब्रह्मदेवाच्या पोटी जन्माला आलेला, आणि त्यानं तुम्हाला देवा लाथ मारावी? काय चाललंय? मदालिंगन स्थले देव पादे नैव जगतपते. आणि बरं लाथ मारली ती कुठं मारली? छातीवर. छाती म्हणजे काय देवा? तुमची छाती म्हणजे माझं राहण्याचं ठिकाण आहे देवा. लक्ष्मी यस्य वक्षसी, याच्या वक्षस्थलावर लक्ष्मीची जागा आहे. माझ्या जागेला लाथेनं मारावं, मला लाथेनं मारल्यासारखं झालं देवा, आणि माझं जाऊ द्या, तुम्हाला तो लाथ मारतो, हे मला कसं सांगायचं देवा? देव म्हणाले, तो माझा भक्त आहे ना, ते तुमचं तुम्हाला माहित देवा, पण भक्त वगैरे मला काही माहित नाही. मला त्यानं लाथ मारलेला आवडलं नाही, नाही तो माझी परीक्षा अरे परीक्षा पाहायची म्हणजे काय, लाथ घालायची असते काय? ते राग आला की रागामध्ये समजावणीचं काही बोलणं ऐकायला कोणी तयार नसतो. जे जे समजावून सांगायला जावं तिथून दुसराच फाटा फुटतो, दुसराच फाटा फुटतो. रागावलेल्या माणसाला कधीच समजावायचा प्रयत्न करू नये, समजावायचा प्रयत्न करू नये. समजावायचा प्रयत्न केला की दुसरा फाटा, तिथून तिकडं, तिकडून तिकडं, असं चालत राहतं. देवाने मग समजावता विचार केला, किती समजावू सांगू हिला, काही उपयोग नाही. मग इति प्रेमणाच कलहम कृत्वा तो हरिणासह. देवाबरोबर त्याचा प्रेम कलह झाला, देवावरच्या प्रेमापोटीच झालं, पण भांडण झालं. पती पत्नीचं भांडण. अनेक वेळेला असं होतं, अनेक भांडणं अशी आपल्याला पाहायला सापडतात. ते भगवान शंकराच्या कुटुंबामध्ये भांडण असल्याचं एक वर्णन आहे बघा. शंकराचं कुटुंब तुम्हाला माहिती आहे? शंकराचं कुटुंब कोण कोण आहे शंकराच्या कुटुंबात? नवरा कोण? शंकराचं कुटुंब सांगा. नवरा कोण? महादेव. बायको कोण? पार्वती. पहिला मुलगा, दुसरा मुलगा गणपती. शंकराच्या जटाजुटामध्ये कोण राहतं माहिती आहे? गंगा. हा बरं, ते थंड वाटावं म्हणून डोक्यावर कोण धारण केले? चंद्र. तो डोक्यावर आहे म्हणूनच त्याचं नाव चंद्रशेखर आहे बरं का. कधीकडे जाऊ नका, त्याचं सांगायला लागलो मी, माझं नाही. त्याला चंद्र मस्तकावर चंद्र. बरं, त्याला 3 डोळे आहेत म्हणतात, त्याच्या 3ऱ्या डोळ्यात काय आहे? अग्नी आहे. गळ्यामध्ये उपरणं कोणतं आहे? सर्पाचं भूषण आहे, त्याच्या अंगावर सर्प आहे बरं का. हे सगळं शंकराचं कुटुंब. आणि शंकराचं वाहन नंदी, पार्वतीचं वाहन सिंह, गणपतीचं वाहन उंदीर, कार्तिक स्वामीचं वाहन मोर. आता हे सगळं काय झालं, एकदा हे सगळे एका ठिकाणी जमा झाले. ते त्यांच्या कामाकरता आपल्या स्थानात जातात, कामं करतात, पण कुटुंब सगळं काही वेळेला असतं ना असं गेट टुगेदर. कुठं झालं गेट टुगेदर? तर स्मशानात. शंकराचं राहणं कुठे? स्मशानात जमा झाले सगळे जमा झाल्याच्या नंतर मग तिथं आता हे सगळेजण आपल्या आपल्या वाहनावरून उतरलेले, एकमेकाच्या जवळ येऊन बसलेले, बोलणं चालणं चालू झालेलं. आता ह्या कुटुंबामध्ये असलेले हे जे सगळे आता आपण पाहिले, किती परस्परात प्रेम आहे बघा बरं. गणपतीचं वाहन कोण? उंदीर. शंकराच्या गळ्यातलं उपरणं सर्प. किती प्रेम आहे माहिती आहे की नाही? त्या उंदराला बघितलं की सर्प तिकडं धावायला लागला, आणि सर्प तिकडं धावतो हे बघितल्यावर कार्तिक स्वामीचं वाहन मोर गप बसेल का? तो तिकडं धावायला लागला. अत्तुम वंशति वाहनम गणपते हे आखुम क्षुधार्थ फणी. भूक लागलेला तो फणी म्हणजे सर्प स्मशानात राहिलेला, त्याला काय मिळायचे तिथं? त्याला गणपतीचं वाहन पाहिल्याबरोबर त्याला खाण्याकरता धाव घेतली. तंचक्रौंचपते शिखी म्हणजे मोर. त्याला सर्पाला खायला मग मोर धावायला लागला. गिरिजा सिंहोपि नागाननम. गिरिजेचं वाहन कोण? सिंह. गणपतीचं मस्तक कोणाचं? हत्तीचं. सिंहाला हत्तीचं मस्तक पाहिल्यावर काय वाटेल? फोडून खावं वाटेल की नाही?
जो उन्मत्ता गजाच्या खरतर न करी फोडुनी मस्तकाते, धाला रक्ता पिवनी नचमृत पशुच्या इच्छितो तो कणाते. आहे की नाही? गंडस्थल फाडावं ते खाऊ, तिथलं रक्त प्यावं या इच्छेनं तो गुर 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 करायला लागला. आता पोराचं मस्तक पाहून बायकोचं वाहन गुरगुर करायला लागलं. देवाला बरं वाटलं असेल. गौरी जन्मसुताम असोयती. भगवान शंकराच्या अर्धांगावर असलेली पार्वती तर जटाजुटात पाहिलं. जटाजुटात कोण? तिला पाहिल्याबरोबर चित्तळ पायाच्या पुस्तकाला ते म्हणायला लागले, देवा ही कोण आणली? हा आली ती आली डोक्यावर एकदम कशी गेली. दुसरी येते ती डोक्यावरच असते. हा भाग वेगळा. डोक्यावर कसं घेतलं एकदम. हा मी असताना ही डोक्यावर जाऊन बसते म्हणजे काय? काना मागून आली तिखट झाली. कशी जाऊन बसली डोक्यावर? गौरी जन्मसुताम असोयती. ती मत्सर करायला लागली. कलानाथं, कारण काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय पा, जिया उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्य आहाती, तिया आणिकितेन सहाती सुतेजपणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जी स्त्री उत्तम कुळातली आहे, जिया उत्तम कुळीची या होती. दुसरं काय? आणि गुणलावण्य आथे. ज्या स्त्रीच्या ठिकाणी लावण्यही आहे आणि गुणसंपदाही आहे, म्हणजे सत्कुलात जन्माला आलेली, सगळ्या सद्गुणानं संपन्न असलेली आणि सौंदर्यानं संपन्न असलेली स्त्री एखाद्या पुरुषाच्या जीवनात जर असेल तर त्याच्या जीवनात दुसरी बाई आलेली तिला सहन होत नाही. तिया आणिकिते न सहाती सुतेजपणे. आपल्यापेक्षा नवऱ्याच्या जीवनात दुसरी स्त्री कोणी यायला लागली हे तिला सहन होत नाही म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ते पार्वतीला गंगेचं शंकराच्या जीवनात येणं सहन होईना. ते म्हणते असं का देवा, तिला डोक्यावर का घेतलं? गौरी जन्मसुताम असोयते कलानाथं कपालानलहा. भगवान शंकराच्या मस्तकावर कोण आहे? आता सांगितलंय कोण आहे? चंद्र. आणि तिसऱ्या डोळ्यात कोण आहे? दोघांचं किती जमतं. अग्नीचा स्वभाव उष्ण, चंद्राचा स्वभाव शीतलतेचा. हे दोघात द्वेष सुरू झाला आणि सगळं कुटुंबातलं भांडण पाहिल्याच्या नंतर देवाने विचार केला, काही संसारात मजा नाही, विष प्यावं मरून जावं म्हणे. म्हणून त्याने हलाहल विषय घेतलं. ते हलाहल विषय घेण्याचं हे कारण नाही, पण कवीनं गमतीनं सांगितलंय, निर्विण्णस्स पपौ कुटुंब कलहात ईशोपि हलाहलम. हलाहल प्राशन करण्याचं कारण वेगळं, पण इथं कवीनं गमती करता सांगितलं की बाबा हा कुटुंब कलह देवाने पाहिला आणि त्याला ते सहन होईना. म्हणजे काय? भांडण कोणाच्या संसारात आहे, कोणाच्या संसारात आहे. तसं इथं भगवान महाविष्णूचं आणि लक्ष्मी मातेचं भांडण झालं. भांडण झालं. तिला सांगितलं देवाला की देवा मी काय आता तुमच्या सोबत राहणार नाही. एवढं विकोपाला गेलं. काय असेल ते असेल, ह्या देवाच्या बायका भांडल्या की नवऱ्याबरोबर राहायलाच तयार होत नाहीत, निघूनच जातात, निघूनच जातात. आणि हे देवही बिचारी उदास होऊन त्यांना शोधायला जातात. पांडुरंगाची कथा माहिती आहे ना? पांडुरंग पंढरपूरला जे आले ते पुंडलिका करता आले, रुक्मिणी करता आलेले. रुक्मिणी करता आले म्हणजे काय झालं? द्वारकेत असताना भगवान एकदा एका पर्व काळाच्या निमित्तानं प्रभास क्षेत्राला गेले. प्रभास क्षेत्र म्हणजे सोमनाथ, सोमनाथाचं स्थान. तिथे गेले. भगवान गेले. भगवान येणार आहे ते कळाल्यानंतर गोकुळातली सगळी मंडळी सुद्धा देवाचं दर्शन होईल म्हणून तिथे गेली. सगळे गेले. यशोदा माता गेली. यशोदा मातेनं काय केलं होतं म्हणे की भगवंताला, कृष्णाला माझ्या हातचं लोणी आवडतं म्हणून यशोदा माता आता तिथं भेटायला देव येतो म्हणून गोकुळातून आपल्या हाताने स्वतः लोणी तयार करून डब्यात भरून घेऊन गेली देवाला खाऊ घालायला. आणि देवाच्या चरित्रात असं काही ठिकाणी वर्णन आहे, गोकुळ सोडल्यापासून भगवंतानी एकदाही लोणी खाल्लं नाही. लोणी खातच नव्हते परमात्मा, कारण लोणी पानात आलं, समोर आलं की यशोदेची आठवण यायची. देव लोणी खात नव्हते. अशी एक कथा सांगतात. एकदा देव जेवायला बसले. देवकी मातेनं देवाला जेवायला वाढलं. पानामध्ये लोणी वाढलं होतं. देव येऊन पानावर बसले, थोडे अस्वस्थ झाले आणि पानावरून उठून गेले, अंथरुणावर पडले, सुस्कारे सोडायला लागले. देवकीनं पाहिलं काय झालं. रुक्मिणीला बोलावलं, विचारलं की त्याला काही झालंय का, आज तब्येत बरी नाही का. रुक्मिणी मातेनं सांगितलं काही माहिती नाही. थोड्या वेळाने देव जेव्हा स्वस्थ झाले तेव्हा रुक्मिणी माता जवळ जाऊन बसले आणि देवाला विचारायला लागले, देवा जेवला नाही? नाही म्हणे.
पानावरून उठून आला तेव्हा. जेवायला बसायच्या आधी सांगितलं असतं मला जेवायचं नाही, तब्येत बरी नाही, चाललं असतं, पण पानावरून उठून आला. आईला किती वाईट वाटलं, देवकी आईला किती वाईट वाटलं. देवाने सांगितलं, हो रुक्मिणी, मला फार वाईट वाटलं म्हणूनच पानावरून उठून आलं. काय झालं होतं? देवाने रुक्मिणी मातेला विचारलं, रुक्मिणी जेवायला पान कोणी वाढलंय सांग, तू का आईने? आईने वाढलं होतं म्हणे. देवकी मातेला, हां, मग तू आणि आई दोघांनी याच्या पुढे लक्षात ठेवायचं, माझं पान वाढताना माझ्या पानात चुकूनही लोणी वाढायचं नाही. कारण लोणी पाहिलं की आईची आठवण, यशोदाईची आठवण येते. मला सगळं विसरायला होतं, याच्या पुढे कधी लोणी वाढायचं नाही. एवढं यशोदा मातेच्या लोण्याचं प्रेम देवाला. म्हणून यशोदा माता लोणी घेऊन निघालेली आणि देवाची भेट होते म्हणून सगळे गोपाळ गोपिका, त्याच्यात राधाही प्रभास क्षेत्राला आलेले, सगळे आले आणि सगळ्याच्या भेटीगाठी व्हायला लागल्या. आनंद झाला. 2-4 दिवस पुढे मुक्कामही झाला. यशोदा मातेनं ते लोणी खाऊ घातलं, देवाने आनंदानं ते सेवन केलं वगैरे वगैरे. आणि एका दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रभास क्षेत्राच्या मुक्कामात रथात बसलेले, रुक्मिणी माता बाजूला बसलेली आणि रथ घेऊन भगवान असे निघालेत कुठंतरी. रस्त्यात एकदम राधा दिसली. राधा दिसल्यावर यांना बेचैन झालं. एकदम रुक्मिणी बाजूला आहे, लक्षातच आलं नाही. उतरले, एकदम गेले, राधेजवळ बसले. राधेला बाजूला एका झाडाखाली घेतलं. राधेच्या यांच्या गप्पा सुरू झाल्या. दोघांनी एकमेकाचे हात हातात धरलेले. आता हे बाई रथात बसलेले, चालतं का? रथात बसून बायको बघते, माझा नवरा उतरला. एका बाईस रस्त्यात झाडाच्या खाली जाऊन बसला, बोलतोय, त्याच्याशी गप्पा मारण्यात मी सोबत आहे हे सुद्धा विसरला. चालेल का? चाललं नाही. रुक्मिणी माता फन 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 झालं थोडा वेळ, पण उतरलीच रथातून शेवटी खाली गेली. जवळ गेली, जाऊन पाहते तर काय ह्यांच्या गप्पा. ते गेलेलं रुक्मिणी आली समोर हे सुद्धा लक्ष नाही. शेवटी रुक्मिणी माता जवळ बसली, देवाला हात लावला. देवाला हात लावल्यावर देव सावध झाला. अरे हिला राग आलेला दिसतो, मग काय करा, आता हिला समजावलं पाहिजे. म्हणून सांगा, अरे रुक्मिणी तू आलीस होय, ही कोण आहे माहिती का तुला? अगं मी जिची नेहमी आठवण करतो ना, आमची हीच राधा. रुक्मिणी माता म्हणते, ठीक आहे. राधेची ओळख झाली. राधेची ओळख झाली, हे सगळं झालं, पण राधेच्या बरोबर नवरा आहे हे लक्षात आल्याच्या नंतर राधेचा घात करायचा ठरलं. रुक्मिणी मातेला राधेला सांगितलं, आमच्या निवासस्थानी या म्हणे दुपारी गप्पा मारायला. आत्ता काही इथं बोललं, हे जरी तुला झाडाखाली घेऊन बोलत असले तरी मला बोलणं होत नाही. मला निवांत पाहिजे थोडंसं. महालातून कधी बाहेर पडले नाही, असं रानात बसून मला बोलणं जमायचं नाही. तर घरी ये म्हणल्यावर गेली घरी बिचारी. मुक्कामाच्या ठिकाणी जिथं त्यांचा मुक्काम होता, दुपारच्या वेळेला राधा आली. आणि रुक्मिणी मातेनं राधेचा घात करण्याकरता उकळलेलं दूध तिच्या समोर ठेवलं आणि समोर ठेवल्याबरोबर त्यानं ते गटगट गटगट पिऊन घेतलं. काय भान नाही, कृष्ण 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 कृष्ण, उकळलंय का थंड आहे काही नाही, ठेवून दिलं. भांड ठेवून दिलं. थोडा गप्पा झाल्या. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, एवढं गरम दूध. संध्याकाळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंथरुणावर पहुडले असताना रुक्मिणी माता पाय दाबायला गेली तर पायावर मोठमोठाले फोड दिसले. देवाला विचारलं रुक्मिणी, काय देवा हे कशाचे फोड आले? देवाने सांगितलं, पोळलंय म्हणे आज मला. पोळं म्हटल्यावर ती म्हणायला लागली, काय पोळलं देवा? दूध पोळलंय म्हणे. दूध पोळलं म्हटल्याबरोबर देवाला रुक्मिणीने विचारलं, दूध कसं पोळलं? मी काही तुम्हाला चहा करायला सांगितलं नव्हतं. चहा नवऱ्याला करायला सांगायचा असतो. सकाळचा चहा पहिला कोणी करायचा असतो? मी चहा घेत नसल्यामुळे मला माहित नाही. पण कोणी करायचं असतं सांगा ना. आमचे गुरुजी सांगायचे, सकाळी उठायचं, घर सगळं झाडायचं, समोर पाणी शिंपडायचं, घरासमोर पाणी शिंपडायचं, मग बंब पेटवायचा, स्नानाचा बंब पेटवायचा आणि मग चहा करायचा. चहाचा कप घेऊन मग काकडा करायला जायचं. पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. रुक्मिणी माते
त्याला देवाने रुक्मिणी मातेने विचारलं, तर दूध कसं पोळलं? मी काही तुम्हाला चहा करायला सांगितलं नव्हतं. ते म्हणते तसं नाही, आज राधा दुपारी आली हो, तिला तू गरम दूध दिलं का? ती गरम होतं का ते? मग तेच पोळले. मग अरे त्यावेळेला तर तुम्ही इथं नव्हता. ते देवाने उत्तर दिलं. ते गर्ग संहितेत आले पहा. श्रीराधिकाया हृदयारविंदे पदारविंदम हि विराजते मे अद्योष्ण दुग्ध प्रतिपानतोंघर उच्छालकास्ते मयी प्रोच्छलन्ते. राधा जेव्हा गरम दूध पीत होती तेव्हा तिच्या हृदयात माझे चरण असल्यामुळं ते सगळं गरम उकळतं दूध माझ्या पायावर येऊन पडलं. त्याचे आलेले हे फोड आता मला त्रास द्यायला लागले रुक्मिणी. एवढा राधेचा अधिकार. पण एवढा राधेचा अधिकार, एवढं राधेचं प्रेम, ते निरपेक्ष प्रेम हे असून सुद्धा रुक्मिणीला ते सहन झालं नाही. आणि राधेवरचं देवाचं प्रेम पाहिल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं देवाला भांडून देवाचा त्याग केला आणि द्वारका सोडून रुक्मिणी माता म्हणाली मी निघाले. निघूनच जातात त्या बायका देवाच्या, निघून गेले. आणि निघून जातात त्या नवऱ्याला सांगून जातात, बरं का मी चालले, मी तपश्चर्या करणार, तपश्चर्या करणार. आता ही तपश्चर्या करायला बाई कुठं गेली काय नाही शोधावं लागलं देवाला. भगवान आले, पंढरपूरला आले, ते चिंता करायला लागले. रुक्मिणी मातेला येऊन शोधलं. ती दिंडीर वनात तिची तपश्चर्या चालू होती. तपश्चर्या तिथं गेले. तिथं गेल्यावर या बाईना केलं, याला बघित त्या बरोबर बोलायला तयार नाही. म्हणून बिचारा रुक्मिणी वाचून पंढरपुरामध्ये उभा आहे की नाही हो. मागून ती आली, मागं उभी राहिली, सेवा करायला लागली. तो सगळा भाग वेगळा. पण अगोदर आली ती रागात फणकऱ्यातच होते बरं का. तसं इथं काय झालं, तसं वैकुंठात काय झालं, भृगु ऋषीने मारलेल्या नाथेच्या निमित्तानं लक्ष्मी मातेचं देवाबरोबर भांडण झालं. भांडण झाल्यावरती म्हणायला लागले, देवा मी निघाले म्हणे. कुठं निघालीस? कशा करता जातेस? तिला सांगितलं मी निघाले. कुठं जाणार बाई? तपश्चर्या करायला जाणार. कुठं जातेस? मी कोल्हापूरला जाते म्हणे. बर ठीक आहे, काही चाललं नाही देवाचं. ती निघाली, तपश्चर्या करायला जायचं म्हणाली, कोल्हापूरला गेले. तिथं तिची तपश्चर्या झाली. तिथं तपश्चर्या चालू झाली. आणि तिची तपश्चर्या त्या ठिकाणी चालू असताना इकडं देव मात्र चिंतातुर झाली. काय करू, कसं करू? लक्ष्मी मला सोडून गेली, कर्मीच ना देवाला. देव विचार करायला लागले, लक्ष्मीनं माझा त्याग केला. बरं तिचं काही फार चुकलेलं नाहीये. तिचं जर काही चुकलेलं असतं तर देवालाही क्रोध आला असता. पण देवाने विचार केला. पण ही गंमत कशी चालली बघा. ज्याचं गुणातीतत्व सिद्ध झालंय तो देव सुद्धा लक्ष्मीच्या प्रेमात परत अडकलाय. कोणत्याही गुणाचं बंधन ज्याला नाही असं गुणातीतत्व ब्रह्मा विष्णू महेशाच्या परीक्षेत ज्या देवाचं सिद्ध झालंय तो लक्ष्मीच्या प्रेमात एवढा अडकलाय. याचा अर्थ काय? लक्ष्मीची भक्ती गुणातीतानं सुद्धा अडकावं एवढी मोठी आहे. गुणातीत असलेल्या परमेश्वरानं सुद्धा हिच्यात अडकून पडावं अशी हिची भक्ती आहे. अंतःकरणात असा भक्तिभाव असल्यामुळं भगवान तिच्यात अडकलेल्या भगवंताने तिचा शोध घ्यावा. काय करावं, कसं करू, कुठं जाऊ, कोणाला विचारू. आता त्याला कळत नाही का होतं. सर्वांतर्यामी आहे. सर्वांतर्यामी असलेल्या परमात्म्याला कोण कुठं आहे, कसा आहे, त्याची काय सध्याची अवस्था आहे, तो काय करायला लागले सगळं त्याला कळतं ना. ते सगळं कळत असताना सुद्धा देव मात्र चिंतातुर. कशा करता? लीला आहे. देवाला हे दाखवावं वाटलं की माझ्या ठिकाणी चिंता आहे, मी चिंतातुर आहे असं दाखवून काहीतरी लीलेनं काहीतरी आपण करावं असं देवाच्या मनात आल्याच्या नंतर भगवंतांनी ठरवलं आपण रुक्मिणीचा लक्ष्मीचा शोध घ्यायचा. ती कोल्हापूरला गेले म्हणून सांगून गेली. पण कोल्हापूरला गेली म्हणजे नेमकी कुठं गेली? आता कोल्हापूरला चालले हे तिनं सांगावं. आणि तिनं सांगितलेलं याला माहिती राहू नये. म्हणजे बायको ज्या गावाला चालली ते गाव नवऱ्याला माहिती नाही. ते आपल्या बाबतीत झालं तर चाललं असतं, पण देवाच्या बाबतीत व्हावं का ते? ठीक आहे. भगवंताने तसा विचार केला. परमात्मा यदा गता महालक्ष्मी तदा नारायणो हरिः
अष्टाविंशतितमे प्राप्ते द्वापरान्ते कलयुगे यस्मिन् देशे यदा प्रेम कलहोस्याः प्रशाम्यते कर्मणा येन च यथा तत् तथा करोमीति तत् इति संकल्प्य गोविंद लीला मानुष्य विग्रह मायावी परमानंदन त्यक्त्वा वैकुंठम उत्तमम. भगवंतानी काय केलं, आता महालक्ष्मीच्या अंतःकरणात निर्माण झालेला तो क्रोध शांत करण्याकरता 28वा द्वापार योग संपून कलियुगाला प्रारंभ होत असताना कोणत्या स्थानात जाऊन माझ्या बायकोच्या प्रेमानं झालेल्या माझ्याशी भांडणाच्या वृत्तीचा नाश व्हावा, बायकोला माझ्याविषयी परमप्रेम निर्माण व्हावं, याच्याकरता मी काय करू, काहीतरी करायचंय, आता आपल्याला भाग्याला शोधायचंय असा विचार करून भगवंतानी मनुष्याचा वेश धारण केला. मृत्यूलोकात परमात्मा आले ते कुठं आले, गंगायाः दक्षिणे देशे योजनानां शतत्रये सुवर्णमुखरी नाम नदीनां प्रवरा नदी शुकस्य वरदा पुण्या ह्यगस्त्य मुनिपूजिता तस्याः एवोत्तरे तीरे क्रोशार्धद्वयमात्रके श्रीवेंकटगिरिर्नाम वर्तते पुण्यकाननः. भगवंतानी काय केलं, गंगेच्या दक्षिणेला 300 योजनावर सुवर्णमुखरी नदीच्या तीरावर, जी सुवर्णमुखरी नदी शुकाचार्यांना सुद्धा शुभफल देणारी ठरली, अगस्त्य मुनीला सुद्धा ती पूजित ठरली, अशा या सुवर्णमुखी किंवा सुवर्णमुखरी असं या नदीचं नाव आहे. इथं जवळ येते त्या नदीच्या तीरावर, त्या नदीपासून क्रोशार्धद्वय मात्रके म्हणजे 2.5 कोस अंतरावर व्यंकटगिरी पर्वत आहे. या पर्वतावर भगवंताने आगमन केलं. परमात्मा मनुष्य रूपाने इथं प्रगट झाले. वैकुंठ सदृशो दिव्यो नारायण समाश्रयः शेषमार्त संवादात आगतः पुण्यकाननः. शेष आणि वायू यांच्या झालेल्या भांडणातून या ठिकाणी प्राप्त झालेला तो आनंदगिरी हाच ह्या शेषाचल पर्वत असल्यामुळे इथं देवाने येणं केलं. इथं आले देव. हा पर्वत केवढा मोठा, हा पर्वत कसा महत्वाचा, या पर्वताच्या मुखात व्यंकटगिरी, मध्य भागात नरसिंहाचं स्थान, पुच्छ भागामध्ये श्रीशैल पर्वत वगैरे वगैरे कसं आहे, असं मोठं या पर्वताचं वर्णन, या पर्वतावर असलेले पक्षी वगैरे कोण कोण आहेत त्याच्या संबंधातली वर्णन आहे. तिथले सगळे इथली सगळी झाडं म्हणजे देवता आहेत, इथले सगळे पशु म्हणजे ऋषी आहेत. पंढरपूरचे असंच वर्णन आहे पहा, ऐका पंढरीचे महिमान. बरं का, तिथं नामदेवरायांनी वर्णन करत असताना सांगितलं, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूरमधले गवताची पाती आणि पंढरपूरमधली दगड माती सुद्धा देव आहे, देव तेही देव जाणावे असं वर्णन जे आहे. त्याच पद्धतीनं इथं सगळ्याच्या सगळ्या जीव जंतूच्या रूपामध्ये कोणी पितर, कोणी ऋषी, कोणी यक्ष, कोणी किन्नर, कोणी गंधर्व, कोणी देवता, कोणी ऋषी, हे सगळे वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंताच्या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा या पुण्यमय क्षेत्राला भगवान महाविष्णू प्राप्त झाले, मनुष्य रूपात आले. इथं आल्याच्या नंतर तस्यो परिवरा दिव्या स्वामी पुष्करिणी शुभा. इथं असलेली जी पुष्करिणी आहे त्या पुष्करणीचं वर्णन आले. मग इथं ही दिव्य पुष्करिणी आहे. इथं मासे आहेत पुष्करणीत, इथं कासव आहेत. हे मासे आहेत, कासव आहेत हे सांगत बसायची गरज नसली तरी, परंतु हे आहेत हे सांगितलं कशा करता, त्याचं वर्णन असं आहे, ज्या पाण्यात मासे निर्भय होऊन राहतात त्या पाण्याच्या जवळचं स्थान पवित्र असतं. ज्या स्थानातले कासव निर्भय होऊन असतात त्या पाण्याच्या जवळचं स्थान पवित्र असतं. ज्या पाण्यामध्ये मगरी सुसरी असतात आणि त्या मगरी सुसरी सुद्धा इतर कोणाला त्रास देत नाहीत ते स्थान पवित्र असतं. असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि इथं मगरी सुसरी होत्या या सरोवरामध्ये, पुष्करणीमध्ये. त्याच्यानंतर झाडं वगैरे कशी होती काय नाही असं दिव्य या स्थानाचं वर्णन केलंय. आणि या स्थानात स्नान करण्याचं महत्व आहे. पुष्करणीच्या स्नानाचं महत्व इथं आल्याच्या नंतर भक्तांना जाणवतं. हे विशेषतः कधी असतं, धनुर्मासात असतं. धनुर्मास म्हणजे धनुराशीला सूर्य असेपर्यंतचा, म्हणजे कालपर्यंतचे सगळे दिवस म्हणजे धनुर्मासाचे होते. तुम्ही कालच्या आधी पुष्करणी स्नान केलं असेल तर ते धनुर्मासाचं स्नान तुम्हाला झालं, आणि आज जर केलं असलं तर ते मकर स्नान होतं, ते धनुर्मासाचं स्नान होत नाही. बरं का, मकर स्नानाचं स्नान पुण्य देत नाही असं समजू नका, पण विशेष महत्व कधी,
धनुर्मासात. त्या धनुर्मासातही कधी शुक्ल पक्षात, शुक्ल पक्षातही कधी द्वादशी तिथीला, म्हणजे साधारणपणे पौष शुद्ध द्वादशीला या पुष्करणीत स्नान करणं हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं असं इथं वर्णन आहे. आणि इथं स्नान करणं, इथं स्नान केल्याच्या नंतर श्राद्धादी कर्म करून पितरांना तृप्त करण्याचा प्रयत्न करणं, असं जो करतो तो भगवंताला प्रिय होतो असं हे स्थान आहे. एक शंख नावाचा राजा कोणी होऊन गेला, तो या सरोवरात स्नान करतो. त्याच्यामुळं त्याला नारायण नावाच्या ब्राह्मणाचा जन्म प्राप्त झाला वगैरे वगैरे वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर या सरोवरात स्नान करून कोणाकोणाला काय काय फलप्राप्ती झाली या संबंधातले 2-3 वर्णनं केलेली आहेत. आणि या सरोवराच्या तीरावर भगवान प्राप्त झाले. परमात्मा आले, मनुष्य वेशानं आले, भगवान महाविष्णू. आणि इथं आल्याच्या नंतर त्यांनी इथलं हे पवित्र स्थान आपल्याला राहण्याकरता त्यांनी निश्चित अगोदरच केलेलं होतं. त्या पुष्करणीच्या बाजूला आल्याच्या नंतर पश्चिम बाजूला, तीर्थाच्या पश्चिम बाजूला त्यांना एक वारुळ दिसलं. आता जे देव जिथं आहेत ना ते स्थान देवाचं स्थान होतं. तिथे एक वारुळ दिसलं आणि त्या वारुळामध्ये भगवंतांनी राहायचं ठरवलं. ते वारुळ कसं होतं? इत्थं विचार्यमाणे तो स्वामी पुष्करणी तटे दक्षिणे विमलं दिव्यं वल्मीकं दृष्टवान् मुदा तिन्तिनी वृक्षमूलस्थं भगवान जगदीश्वरः मत्वेदं परमं स्थानं तत्र लीनो भवद्धरिः. एक चिंचेचं झाड, त्याच्याखाली असलेला तो वारुळाचा भाग. आणि तो देवाने पाहिल्याच्या नंतर देवाने ठरवलं हे माझ्याकरता राहण्यासाठी उत्तम स्थान आहे. देवाला जे स्थान उत्तम जाणवतं ते खरंच उत्तम असतं. आपल्याला दिसायला डोंगर दिसला तरी देवाला ते राहण्यासाठी उचित वाटलेलं स्थान आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला दिसायला सामान्य वारुळ दिसतं, पण ते वारुळ सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि अशा त्या वारुळामध्ये भगवंतानी प्रवेश केला. परमात्मा या वारुळामध्ये राहायला लागले. आणि भगवंताचं इथे राहणं सुरू झाल्याच्या नंतर अतीते द्वापरे चैव अष्टाविंशतितमे कलौ अतीते वत्सरे कश्चित् चोलराजो नृपोत्तमः अवतारं समापन्नो नागकन्योदरे तथा. एक द्वापार युगाच्या शेवटच्या काळामध्ये, म्हणजे भगवंताचं इथे येणं व्हायच्या थोडे दिवस आधी, एक चोल राज नावाचा राजा जन्माला आला होता. आणि तो या प्रदेशाचं शासन करत होता. या भूभागाचा राजा तो चोल राजा होता. तो इथे शासन करत होता. आणि या भूभागाचं तो शासन करत असताना इथली सगळी भूमी त्या राजाच्या प्रभावानं पुण्यमय, राजाच्या प्रभावानं ही पुण्यमय झालेली, सगळ्या गायी भरपूर दूध देणाऱ्या, सगळी मुलं पितरांच्या संबंधानं आदरबुद्धी बाळगणारी, योग्य वेळेला योग्य तेवढा पाऊस सगळीकडे पडायचा आणि जमिनीलाही विपुल धान्य सगळ्या जगाला द्यायचं. सगळ्या स्त्रिया पतिव्रता, सगळेच्या सगळे पुरुष एकपत्नी व्रत सांभाळणारे, असं हे राज्य होतं. आणि अशा राजाच्या राज्यामध्ये सगळे आनंदानं राहत असताना तस्मिन् काले विधी साक्षात धेनुरूपं समाश्रितः. मग ब्रह्मदेवाला सुद्धा करमेना भगवान महाविष्णू गेलेत, वैकुंठाचा त्याग करून गेले. आधी लक्ष्मी माता गेली, देवीला शोधण्याकरता, आईला शोधण्याकरता म्हणून देवाचं जाणं झालं. देव कुठे गेले असतील, देवाला शोधायचं म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं? गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मा धेनो पालिका बोध गोपाली कमलालया. मग लक्ष्मी मातेला असं वाटलं की बाबा आपला नवराही आपल्याला शोधायला निघालाय. तेव्हा नवरा कुठे गेला? ब्रह्मदेवाला जर कळत नसेल तर त्याला शोधायला आपण मदत केली पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाने गायीचं रूप धारण केलं. लक्ष्मी मातेनं गायीचं राखण करणाऱ्या एका गुराखिणीचं रूप धारण केलं. आणि साक्षात रुद्र वत्स रूपी आणि भगवान शंकर मात्र त्या ब्रह्मदेव रूपी गायीचे वासरू झाले. आणि सगळेच्या सगळे इथं भगवंताला शोधायला आले. आता इथं देवाला शोधायला आल्याच्या नंतर त्याने देवाचा शोध कसा घेतला, परमात्मा कसे प्राप्त झाले, परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर परमात्म्याचं दिव्य रूप तारुण्य आणि त्याच्यानंतर इथं पद्मावतीच्या रूपात लक्ष्मी मातेचं कसं अवतरण झालं आणि देवाचा विवाह विधी कसा संपन्न झाला, हे सगळं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. उद्याला आपण ते पाहू. देवाचं नामस्मरण करून आता आपण या ठिकाणी थांबू. आरती होईल, मग कथा थांबेल.